करते हैं कि उसने हमें मौका दिया कि हम एक नए विषय की ओर आज जाए और एक नए विषय को हम सीखें। और परमेश्वर का वचन सीखना ये हमारे लिए बड़े सौभाग्य की बात है। जितना अधिक हम उसके वचन को सीखते हैं उतना अधिक हम उसमें बढ़ते चले जाते हैं। प्रभूचा धन्यवाद असो पुन्हा एकदा की नवीन विषय आजपासून आपण शिकत आहोत आणि नवीन विषय शिकण्यासाठी प्रभूने ही कृपा केलेली आहे आणि जितका आपण त्यात शिकत जातो तितका अधिक आशीर्वादित होत जातो। आज का हमारा विषय है रोमियो के नाम पौलुस प्रेरित की पत्री। आणि आजचा आपला जो विषय आहे रोमकर येथील लोकास पावलाने लिहिलेलं पत्र। इस पत्री का लेखक है पौलुस। या पत्राचा लेखक पौल आहे। इस पुस्तक का जो मुख्य विषय है वो है परमेश्वर की धार्मिकता का प्रगटीकरण। आणि या पुस्तकाचा मुख्य विषय आहे परमेश्वराच्या धार्मिकतेचे प्रकटीकरण। इसकी लेखन तिथि ख्रिस्त सन 57 में हुई है। आणि हे पुस्तक इसवी सन 57 मध्ये लिहिण्यात आलं। और हम इसकी पृष्ठभूमि को देखते हैं कि जिस समय में पौलुस ने ये पत्र लिखी तो उसके पीछे का जो बैकग्राउंड है वो पृष्ठभूमि क्या है। रोमियो की पत्री पौलुस प्रेरित की सबसे लंबी, सबसे धर्म वैज्ञानिक और प्रभावी पत्री है। आणि रोमकारास पत्र याची पार्श्वभूमी जर बघायची झाली तर रोमकारास पत्र हे जे पुस्तक आहे हे पावलाच्या जीवनातील सगळ्यात जास्त कालावधी असलेलं आणि धर्मग्रंथांनी त्याच्या उद्देशाने भरलेलं असं पुस्तक आहे। फिर एक बार मैं रिपीट करूंगा, रोमियो की पत्री पौलुस प्रेरित की सबसे लंबी, सबसे धर्म वैज्ञानिक और प्रभावी पत्री है। आणि रोमकारास पत्र पावलाच्या जीवनातील सगळ्यात मोठं धर्मवैज्ञानिक किंवा धार्मिकतेच्या सिद्धांताने भरलेलं आणि प्रभावी असं पत्र आहे। पौलुस ने कुल 13 पत्रियां लिखा है और इसीलिए हम देखते हैं कि ये नए नियम की 13 पत्रियों में इस पत्री ने प्रथम स्थान पाया है। आणि पावलाने एकूण 13 पत्र लिहिली आहेत आणि नवीन करारामध्ये रोमकारास पत्र हे प्रथम स्थानावर येतं। अन्य जातियों में प्रेरिताई प्रचार के लक्ष्य को लेकर पौलुस द्वारा रोमियो को यह पत्री लिखी गई है। आणि विधर्मी लोकांना त्या ठिकाणी प्रेरितांद्वारे संदेश सांगण्या संबंधाने पावलाने हे पत्र लिहिलं आहे। कलीसियाई परंपराओं के विपरीत रोम में चर्च की स्थापना पतरस और दूसरे चेलों द्वारा नहीं की गई थी। आणि आपण पाहतो की मंडळीची जी स्थापना आहे ही पेत्र किंवा इतर प्रेषितांद्वारे त्या ठिकाणी करण्यात आली नव्हती। यहाँ तक कि पौलुस ने भी इस कलीसिया की स्थापना नहीं किया था, लेकिन ऐसा माना जाता है कि पिन्तेकुस्त के दिन जो यहूदी लोग मकीदुनिया, एशिया से पिन्तेकुस्त का पर्व मनाने के लिए यरूशलेम में इकट्ठा हुए थे, उस समय में जो 3000 लोग प्रभु के पीछे फिरे थे, उन्हीं में से कुछ लोगों के द्वारा रोम में इस कलीसिया की स्थापना की गई हो। आणि समज आहे की पेंटिकॉस्टच्या दिवशी मासिदोनिया आणि आशियामधून जे लोक पेंटिकॉस्टचा पर्व साजरा करण्यासाठी यरूशलेमेत आले होते आणि त्या 3000 लोकांमध्ये ज्यांचं परिवर्तन रूपांतरित झाले होते
त्यांनी माघारी जाऊन रोममध्ये मंडळी स्थापन केली आहे असेल असा बऱ्याचशा लोकांचा समज आहे. क्योंकि स्पष्ट रीति से पौलुस कहता है कि मैंने इच्छा जताई कि मैं तुम रोम की कलीसिया को मुलाकात करना चाहता हूँ। इसका मतलब यहाँ पे स्पष्ट है कि रोम में अभी तक पौलुस गया नहीं था। आणि जसं या ठिकाणी पाऊल म्हणतो की मला स्वतःला येऊन तुमची भेट घेण्याची इच्छा आहे, याचा अर्थ आपल्याला कळतो की रोम मध्ये आतापर्यंत पाऊल गेलेला नव्हता. पौलुस ने रोम को किसी अन्य प्रेरित का विशेष क्षेत्र नहीं माना, जैसे हमें रोमियो 15:20 में देखने को मिलता है। आणि रोमला पावलाने एखाद्या शिष्याचं किंवा प्रेषिताचं विशेष स्थान असं मानलं नाही, ज्या रीतीने आपण रोम 15 आणि 20 मध्ये पाहतो. रोमियो की पुस्तक में पौलुस ने रोमी विश्वासियों को यह विश्वास दिलाया है कि अक्सर वह रोम में प्रचार करना चाहता था। आणि रोमकरास पत्रामध्ये पावलाने तेथील लोकांना हा प्रकारचा विश्वास दिलेला आहे की बहुतांश वेळेला पावलाला रोममध्ये संदेश प्रचार करायचा होता. लेकिन किसी कारणवश वह रोम नहीं पहुंच सका। पण काही कारणामुळे तो रोम पर्यंत पोहोचू शकला नाही. इसके विषय में हम रोमियो अध्याय 1 13 वचन से 15 वचन में देख सकते हैं। उसी के साथ 15 अध्याय 22 वचन में भी देख सकते हैं। आणि याविषयी आपण रोमकरास पत्र अध्याय 1 13 पासून 15व्या वचनापर्यंत आणि 15वा अध्याय मध्ये आपण याविषयी वाचू शकतो. 22 वचन। चालतंय. अब वह उनको फिर विश्वास दिलाना चाहता है कि वह इस कार्य के लिए उनके पास जल्दी ही आएगा। इसके विषय में 15 अध्याय 23 वचन से लेकर 32 वचन तक पढ़ सकते हैं। आणि ह्यांना आता तो हा विश्वास देऊ इच्छितो की त्यांच्याकडे तो पुन्हा येणार आहे, आणि याविषयी आपण 15वा अध्याय वचन 23 पासून 32 पर्यंत पाहतो. उसकी तीसरी मिशनरी यात्रा के अंत में जब पौलुस यह लिख रहा था, अर्थात इस पत्री को लिख रहा था, तो वह कुरिन्थियुस में गयुस के घर का मेहमान था। आणि ज्या वेळेला आपण पाहतो की या पत्राला तो लिहित आहे, तेव्हा करिंथ या नगरामध्ये गायस नामक व्यक्तीच्या घरी तो राहत होता. इसके विषय में आप रोमियो 15 अध्याय 25 से लेकर 26 वचन, प्रेरितों के काम 20 अध्याय 2 और 3 वचन, पहला कुरिन्थियो 16 अध्याय 5 और 6 वचन में देख सकते हैं। आणि ज्याविषयी आपण रोमकरास पत्र 15वा अध्याय 20 पासून 22 वचन, त्यानंतर प्रेषितांची कृत्ये अध्याय प्रेषितांची कृत्ये रोमकरस पत्र 15 अध्याय 25 ते 26, प्रेषितांचे कृत्य 20 2 आणि 3, पहले करिंथ 16 अध्याय 5 आणि 6। जब पौलुस यह लिख रहा था तब वह करिन्थियुस में गयुस के घर का मेहमान था, जिसके विषय में हमको रोमियो 16 अध्याय 23 वचन में देखने को मिलता है। फिर पहला कुरिन्थियो अध्याय 1 उसके 14 वचन में भी देखने को मिलता है। आणि ज्या वेळेला हा पत्र पाऊल लिहित होता, त्यावेळेला करिंथ येथे गायस नामक व्यक्तीच्या घरी तो पाहुणा म्हणून राहत होता. याविषयी आपण रोमकारास पत्र 16वा अध्यायामध्ये आपण पाहतो आणि करिंथीकरास पहिल्या पत्रामध्येही आपण याविषयी वाचतो. जब वह अपने सहायक, उसका एक सहायक था जिसका नाम था तरतियुस की सहायता से वह रोमियो की पत्री लिख रहा था। 16 अध्याय 22 वचन में लिखा हुआ है। आणि हे जे पत्र लिहित असता त्याचा सहाय्यक किंवा त्याचा मदतनीस तरती, आणि याच्या सहाय्याने, याच्या मदतीद्वारे हे पत्र तो लिहित होता. वह पिन्तेकुस के दिन यरूशलेम लौटने की योजना बना रहा था।
ताकि व्यक्तिगत रूप से वह यरूशलेम के गरीब संतों को कुछ भेंट दे सके। आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी पुन्हा एकदा यरुशलेमेत येऊन यरुशलेमला भेट देण्याची त्याची इच्छा होती. कारण यरुशलेमेतील जे गरीब संत लोक होते त्यांना आर्थिक सहाय्य करण्याची त्याची इच्छा होती. इसके विषय में हम प्रेरितों के काम अध्याय 20 वचन 16 में देख सकते हैं। लगभग वो समय जो था वो क्रिस्त सन 57 से 58 का, जिसे वसंत ऋतु का समय कहते हैं, वो समय था। आणि ज्याविषयी आपण प्रेषितांचे कृत्य याच्या 20व्या अध्यायामध्ये आपण वाचू शकतो. जो वेळ त्या काळामध्ये देण्यात आलेला आहे हा वसंत ऋतू असं म्हणण्यात आलेला आहे. फिर इसके तुरंत बाद पौलुस सुसमाचार प्रचार के लिए स्पेन जाने की आशा कर रहा था। स्पेन जैसे मक्की दुनिया उसने बोला है कि रास्ते में रोम की कलीसिया में जाकर लोगों से सहायता पाकर आगे पश्चिम की ओर बढ़े, ऐसा उसका विचार था। आणि यानंतर स्पेन या देशामध्ये ज्या विषयी आपण मासेदोनियाला भेट देण्याविषयी आपण पाहतो की तेथे जाऊन तिथल्या लोकांच्या सहाय्याने त्यांच्या मदतीने पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. जिसके विषय में हम 15 अध्याय 24 और 28 वचन में पढ़ सकते हैं। आणि याविषयी आपण 15वा अध्याय 24 आणि 28व्या वचनामध्ये वाचतो. तो ये रोमियो की पत्री लिखने के पीछे की पृष्ठभूमि है कि जिस समय में पौलुस ने इस पत्री को लिखा वहाँ की परिस्थिति कैसी थी, उसका विवरण यहाँ पे हमें देखने को मिलता है। आणि ही पार्श्वभूमी आपण रोमकरास पत्राविषयी पाहतो की ज्या वेळेला पावलाने हे पत्र लिहिलं त्यावेळेला त्या ठिकाणी काय परिस्थिती होती. अब हम देखते हैं इस पत्री को लिखने का उद्देश्य क्या था। रोम और स्पेन में सुसमाचार प्रचार के लिए मार्ग तैयार करने के लिए पौलुस ने यह पत्र लिखा। आणि आता आपण पाहूया हे पत्र लिहिण्यामागचा पावलाचा हेतू काय होता. हेतू हा रोम आणि स्पेन मध्ये शुभवर्तमान प्रचारासाठी मार्ग तयार करणे. पौलुस कोई भी काम जब करता था उसका एक ही उद्देश्य होता था कि उसके काम के द्वारा सुसमाचार का प्रचार हो, और इसलिए हम देखते हैं कि रोम और स्पेन में सुसमाचार प्रचार के लिए मार्ग तैयार करने के लिए वह ये पत्री लिख रहा था। आणि पाऊल जेही कार्य करत होता त्यामध्ये त्या ठिकाणी आपण पाहतो की शुभवर्तमान प्रचारासाठी तो प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो मार्ग तयार करण्यासाठी पत्र लिहित असे. इसके दो उद्देश्य थे। पहला उद्देश्य यह था क्योंकि रोम के लोगों ने स्पष्टतः पौलुस के संदेशों एवं शिक्षाओं के विषय में कुछ अफवाहें सुनी थी, इसीलिए पौलुस ने यह जरूरी समझा कि जो प्रचार का कार्य वह 25 वर्षों से कर रहा था उसे लिखित रूप दे। आणि पावलाच्या संदेशा संदर्भात किंवा त्याच्या शिक्षणा संदर्भात रोम येथील लोकांस किंवा मंडळीमध्ये काही संभ्रमाच्या गोष्टी होत्या आणि म्हणून पाऊल त्या ठिकाणी लिखित स्वरूपात त्याच्या शिक्षणाची काही पुष्टी करावी म्हणून हे पत्र लिहित आहे. मैं फिर एक बार पढ़ता हूँ। रोम के लोगों ने स्पष्टता पौलुस के संदेशों एवं शिक्षाओं के विषय में कुछ अफवाहें सुनी थी, इसलिए पौलुस ने यह जरूरी समझा कि जो प्रचार का कार्य वह 25 वर्ष से कर रहा था उसे लिखित रूप दे। रोम मधील लोकांनी काही अशा अफवा ऐकलेल्या होत्या आणि म्हणून पावलाला वाटलं की गेल्या 25 वर्षापासून जी शुभवर्तमानाची सेवा तो करत आहे त्याला एक लिखित रूप द्यावं. जिसके विषय में हम अध्याय 3 वचन 8, अध्याय 6 वचन 1 और 2 और 15 वचन में देख सकते हैं. आणि याविषयी आपण अध्याय 3 वचन 8 आणि त्यानंतर अध्याय 15 मध्ये आपण वाचतो.
तो यहाँ पे हम देख सकते हैं कि उसका जो पहला उद्देश्य ये था कि जो 25 साल की जो उसकी मेहनत थी, जो प्रचार कार्य उसने बड़े विश्वास योग्यता के साथ परमेश्वर के भय में रहकर जो किया, उसके विषय में जो अफवाहें या जो भी विचार जो लोगों के मन में थे, जो संभ्रम था, उसको हटाना उसका ये मकसद था। और इसीलिए उसने जो भी 25 साल में उसने कार्य किया, उसको उसने लिखित रूप दिया था। आणि गेल्या 25 वर्षापासून जे सेवा कार्य तो करीत होता त्या संदर्भात आपण पाहतो की लोकांच्या मनामध्ये ज्या अफवा जे संभ्रम होते ते दूर करण्याकरिता त्याने हे पत्र लिहिलेलं आहे. और दूसरा उद्देश्य यह था, वह यहूदियों को अन्य जातियों के प्रति तथा अन्य जातियों को यहूदियों के प्रति गलत दृष्टिकोणों से जो समस्याएं कलीसिया में उत्पन्न हो रही थी, उन्हें वह सुधारना चाहता था। आणि विशेष करून ज्या चुकीच्या दृष्टिक्षेपातून चुकीच्या दृष्टिकोनातून मंडळीमध्ये ज्या समस्या उत्पन्न होत होत्या त्याला पाऊलाला दूर करायचं होतं. मैं फिर एक बार रिपीट करता हूं, वह यहूदियों को अन्य जातियों के प्रति तथा अन्य जातियों को यहूदियों के प्रति गलत दृष्टिकोणों से जो समस्याएं कलीसिया में उत्पन्न हो रही थी, उन्हें वह सुधारना चाहता था। आणि विशेष करून यहुद्यांना अन्य जातीप्रती आणि अन्य जातीला यहुद्यांप्रती ज्या गलत माफ करा ज्या चुकीच्या धारणा मनामध्ये होत्या आणि ज्यामुळे गैरसमज निर्माण होत होते त्याला पावलाला दूर करायचं होतं. जिसके विषय में आप अध्याय 2 वचन 1 से 29 वचन में देख सकते हैं, अध्याय 3 वचन 1 और 9 वचन में देख सकते हैं, उसी के साथ अध्याय 11 से लेकर 32 वचन में देख सकते हैं. आणि याविषयी आपण अध्याय 2 पहिल्या वचनापासून 29व्या वचनापर्यंत पाहतो. अध्याय 3 आणि वचन 1 आणि 9 वचन 1 आणि 9 वचन आणि अध्याय 5 11 अध्याय ओके 11वां अध्याय 11 से लेकर 32 वचन 11 पासून 11 से 32 सो ये उसके दो उद्देश्य थे रोम की कलीसिया को पत्र लिखने के पीछे. आणि हे दोन उद्देश आपण रोमच्या मंडळीला पत्र लिहिण्यामागे आपण पाहतो. अभी हम थोड़ा सा सर्वेक्षण के विषय में देख सकते हैं. जैसे रोमियो की पत्री का मुख्य विषय हमें अध्याय 1 16 से लेके 17 के वचन में प्रस्तुत किया गया है कि पाप के विरुद्ध परमेश्वर के क्रोध का उत्तर परमेश्वर की ओर से धार्मिकता के रूप में प्रभु यीशु मसीह में है. आणि या पत्र लिहिण्यामागचं स्वरूप आपल्याला अध्याय 1 आणि याच्या 16 आणि 17 या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पापाचं जे स्वरूप पाप के विरुद्ध परमेश्वर के क्रोध का उत्तर परमेश्वर की ओर से परमेश्वराकडनं धार्मिकता के रूप में प्रभु यीशु में है. धार्मिकतेच्या स्वरूपात प्रभू येशू मध्ये आहे. इस पत्री में पौलुस ने सुसमाचार की आधारभूत सच्चाइयों को प्रस्तुत किया है. मतलब उसके सुसमाचार का जो आधार है उसको इस पत्री में प्रस्तुत किया है. या पत्रामध्ये पावलाने शुभवर्तमानाच्या आधाराला किंवा मूळ सत्याला त्या ठिकाणी प्रदर्शित केलेला आहे. सबसे पहले उसने इस बात पर बल दिया कि पाप की समस्या और मानव जाति की धार्मिकता की आवश्यकता सर्वव्यापी है. आणि या पत्राने हे स्पष्ट केलेलं आहे की मनुष्याची समस्या आणि शुभवर्तमानाची सत्यता ही सर्वव्यापी आहे.
फिर से मैं कहता हूं, सबसे पहले उसने इस बात पर बल दिया कि पाप की समस्या और मानव जाति की धार्मिकता की आवश्यकता सर्वव्यापी है। आणि त्याने या गोष्टीवर जोर दिलेला आहे की पापाची समस्या आणि मनुष्य जातीच्या अ, धार्मिकता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. ये सर्वव्यापी है, मतलब इसकी आवश्यकता सबसे अधिक है। इट्स एसेंशियल नीड, हम हे कह सकते हैं, गरजेचं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. जिसके विषय में अध्याय 1 वचन 18 से लेके अध्याय 3 20 वचन में हमें देखने को मिलता है। आणि ज्याविषयी आपण अध्याय 1 वचन 18 पासून अध्याय 3 वचन 20 पर्यंत पाहतो. क्योंकि यहूदी और अन्य जाति दोनों ही पाप के अधीन हैं, इसीलिए परमेश्वर के क्रोध के भी अधीन हैं। पण यहुदी आणि अन्य जाती दोघही पापाधीन आहेत आणि म्हणून आपण पाहतो की दोघही अ, परमेश्वर के क्रोध के भी अधीन हैं। आणि म्हणून दोघही परमेश्वराच्या क्रोधाधीन आहेत. इसी कारण कोई भी व्यक्ति यीशु मसीह में विश्वास के द्वारा धार्मिकता के वरदान के बगैर परमेश्वर के सम्मुख धर्मी ठहराया नहीं जा सकता। आणि म्हणून कुठलाही व्यक्ती पापाच्या द्वारे परमेश्वरासमोर धर्मी किंवा नीतिमान ठरवला जाऊ शकत नाही. I'm repeating. इस कारण कोई भी व्यक्ति यीशु मसीह में विश्वास के द्वारा धार्मिकता के वरदान के बगैर परमेश्वर के सम्मुख धर्मी ठहराया नहीं जा सकता। आणि ह्याकरिता कुठलाही व्यक्ती प्रभू येशू मध्ये परमेश्वरासमोर धार्मिक असा किंवा नीतिमान असा गणला जाऊ शकत नाही. विश्वास के द्वारा धार्मिकता के वरदान के बगैर, विश्वास के द्वारा, हाँ, धार्मिकता के वरदान के बगैर, या यू रिपीट. विश्वासाच्या द्वारे आणि धार्मिकतेच्या वरदानाच्या व्यतिरिक्त नीतिमान असा गणला जाऊ शकत नाही. परमेश्वर के सम्मुख धर्मी ठहराया नहीं जा सकता. परमेश्वरासम्मुख नीतिमान असा ठरवला जाऊ शकत नाही. इसके विषय में हम अध्याय 3 वचन 21 से लेके अध्याय 4 25 वचन में देखते हैं. आणि याविषयी अध्याय 3 आपण 21 पासून 25व्या वचनापर्यंत पाहतो. अध्याय 3 वचन 21 से लेके अध्याय 4 25 वचन तक देखते हैं. अध्याय 3 वचन 21 पासून अध्याय 4 वचन 25 पर्यंत पाहतो. अनुग्रह के द्वारा विश्वास से धर्मी ठहराए जाने के बाद, अनुग्रहाच्या द्वारे विश्वासाने नीतिमान ठरवल्या गेल्यानंतर और उद्धार का दृढ़ निश्चय मिलने से, आणि उद्धाराचा दृढ निश्चय मिळाल्यानंतर परमेश्वर की धार्मिकता का वरदान, परमेश्वराच्या धार्मिकतेचे वरदान मसीह के साथ ख्रिस्त येशू मध्ये हमारे पाप के लिए मृत्यु में प्रदर्शित होता है. आपल्या पापासाठी मृत्यूमध्ये प्रदर्शित होतं. अध्याय 5 और अध्याय 6 इसके विषय में हमें सिखाता है. अध्याय 5 आणि अध्याय 6 याविषयी आपल्याला शिकवितं. व्यवस्था की धार्मिकता से छुटकारे के हमारे संघर्ष, नियमशास्त्रापासून सुटकेसाठी आपल्या धार्मिकतेचा संघर्ष और परमेश्वर की संतान की तरह हमारा लेपालकपन, आणि परमेश्वराचं लेकरू म्हणून आपलं लेपालकपण
और आत्मा के द्वारा हमारा नया जीवन आणि आत्म्याच्या द्वारे आपलं नवीन जीवन महिमा प्राप्त करने की ओर ले जाता है। महिमा प्राप्त करण्याकडे घेऊन जातं. इसके विषय में हम अध्याय 7 और अध्याय 8 में देखते हैं। याविषयी आपण अध्याय 7 आणि अध्याय 8 मध्ये वाचतो. इज़राइल के अविश्वास के बावजूद परमेश्वर उद्धार की अपनी योजना पूरी कर रहा है। आणि इस्रायलाच्या त्या ठिकाणी पातकाच्या व्यतिरिक्त असताना सुद्धा परमेश्वर आपल्या धार्मिकतेची योजना प्रकट करीत आहे. इज़राइल के अविश्वास के बावजूद परमेश्वर उद्धार की अपनी योजना पूरी कर रहा है। इस्रायलाच्या अविश्वासा व्यतिरिक्त किंवा अविश्वास त्यांनी दाखवल्यानंतरही परमेश्वर त्याच्या धार्मिकतेची इच्छा प्रकट करत आहे किंवा तारणाची इच्छा प्रकट करीत आहे. अध्याय 9 से लेकर अध्याय 11 में हम इसके विषय में देखते हैं। आणि अध्याय 9 पासून अध्याय 11 पर्यंत या विषय आपण पाहतो. इसलिए पौलुस घोषणा करता है कि मसीह में परिवर्तित जीवन आणि म्हणून पाऊल अशा रीतीची घोषणा करतो की ख्रिस्तामध्ये परिवर्तित झालेलं रूपांतरित झालेलं जीवन हमारे व्यवहार के सारे क्षेत्रों में आपल्या व्यावहारिक सर्व क्षेत्रांमध्ये अर्थात सामाजिक, राजनैतिक तथा नैतिक जीवन में याचा अर्थ सामाजिक, राजनैतिक आणि वैयक्तिक जीवनामध्ये धार्मिकता एवं प्रेम को व्यवहारिक बनाता है। धार्मिकता आणि प्रेमाला व्यावहारिक बनवते. अध्याय 12 से लेके अध्याय 14 में हमें ये देखने मिलता है। अध्याय 12 पासून अध्याय 14 मध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. पौलुस रोमियो की पत्री का समापन अपनी व्यक्तिगत योजनाओं पाऊल रोमकरास पत्राची जी समाप्ती आहे ही आपल्या वैयक्तिक कल्पनांद्वारे, विचारांद्वारे, योजनांद्वारे और व्यक्तिगत अभिवादन की एक लंबी सूची आणि वैयक्तिक अभिवादनाच्या एका मोठ्या सूचीद्वारे और एक अंतिम सुधार और स्तुति से करता है। आणि एक शेवटला सुधार आणि स्तुतीच्या द्वारे करतो, जिसके विषय में हमें अध्याय 16 में देखने को मिलता है। याविषयी आपल्याला अध्याय 16 मध्ये पाहायला मिळतं. इस प्रकार इस पत्री का सर्वेक्षण किया गया है। अशा प्रकारे या पत्राचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे. आने वाले दिनों में जब हम एक एक अध्याय के ऊपर जब हम अध्ययन करेंगे तो हम इसको समझेंगे कि क्यों इसका शीर्षक परमेश्वर की धार्मिकता का प्रगटीकरण है। आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपण ज्या ज्या रीतीने शिकणार आहोत त्यामध्ये आपण पाहूयात की परमेश्वराच्या नीतिमत्तेचं किंवा धार्मिकतेचं प्रकटीकरण यात कशा रीतीने दिले आहे. उसके बाद हम देखते हैं कि इस पत्री की विशेषताएं। आता आपण पाहणार आहोत या पत्राचे वैशिष्ट्य. रोमियो की पत्री में 7 विशेषताएं हैं। रोमकरास पत्रामध्ये 7 अशी वैशिष्ट्ये आहेत. पहली विशेषता, पहिले वैशिष्ट्य, रोमियो की पत्री पौलुस की सबसे व्यवस्थित पत्री है। रोमकरास पत्र हे पाऊलाचं सगळ्यात व्यवस्थित असलेलं पत्र आहे और नए नियम की सबसे आध्यात्मिक पत्री, उत्तम आध्यात्मिक पत्री है। आणि नवीन कराराचं सगळ्यात किंवा सर्वात उत्तम असं आध्यात्मिक पत्र आहे. क्योंकि आपने जब इसको पढ़ा होगा तो आपने देखा होगा कि इसकी जो भाषा शैली है, इसमें जो लिखा गया है वो बहुत गंभीर बातें लिखी गई हैं और ऐसा कह सकते हैं कि परमेश्वर के हृदय में
परमेश्वर के मन में जो विचार चल रहे थे वो हमें इस पत्र में देखने को मिलते हैं। इसलिए इसको कहा गया है सबसे उत्तम आध्यात्मिक पत्री। आणि जेव्हा आपण हे पत्र वाचतो, या पत्रामध्ये जी लेखणी, जी भाषा वापरण्यात आली ही अगदी गंभीर स्वरूपाची आहे आणि त्यातनं परमेश्वराच्या मनात काय चाललेलं आहे याविषयीचा अंदाज आपल्याला येतो, म्हणून याला अतिशय उत्तम आध्यात्मिक पत्र असं म्हणण्यात आलेलं आहे. दूसरी विशेषता इस पत्री की है, पौलुस की यह पत्री प्रश्नों, उत्तर तथा तर्क शैली में लिखी गई है। दुसरं वैशिष्ट्य या पत्राविषयी आपण पाहतो की पावलाचं हे जे पत्र आहे हे तर्क वितर्क आणि या विषय संबंधाने आपल्याला याच्यामध्ये प्रश्न आणि उत्तरही पाहायला मिळतात. अध्याय 3 वचन 1 अध्याय 4 से लेके 1 से लेके 6, अध्याय 3 1 पासून 6 पर्यंत, 9 वचन और 31 वचन में हम देख सकते हैं वहां पे प्रश्न, उत्तर और तर्क है। 9 आणि 31व्या वचनामध्येही आपण पाहतो की त्या ठिकाणी प्रश्न उत्तर आणि तर्क वितर्क आहेत. तीसरी विशेषता हम देखते हैं अपनी पत्री के प्रस्तुतिकरण में पौलुस ने पुराने नियम का अधिकतम प्रयोग सुसमाचार की सत्यता को प्रकट करने के लिए किया है। तिसरं वैशिष्ट्य आपण पाहतो की पावलाने या पत्रामध्ये पुराने नियम का अधिकतम प्रयोग सुसमाचार की सत्यता को प्रस्तुत करने के लिए किया है। जुन्या कराराचा अधिक वापर त्या ठिकाणी शुभवर्तमानाची सत्यता प्रकट करण्यासंबंधाने केलेला आहे किंवा वापरलेला आहे. इसके विषय में हम देखेंगे, जैसे उसने अब्राहम का इस्तेमाल, वहां पे अब्राहम का लिया, उसने व्यवस्था की कई बातों को वहां पे लिखा। सो हम देखते हैं कि वो पुराने नियम का अधिकतम उसने सुसमाचार की सत्यता को प्रकट करने के लिए किया। आणि ज्याविषयी आपण अब्राहमाबद्दल वाचतो, नियमशास्त्रातील बऱ्याचशा गोष्टी विषयी आपण यामध्ये वाचतो की त्याने नियमशास्त्राच्या गोष्टींचा वापरच त्या ठिकाणी शुभवर्तमानाची सत्यता प्रस्थापित करण्यासाठी केलेला आहे. चौथी विशेषता है, पौलुस ने अपनी पुस्तक में परमेश्वर की धार्मिकता को प्रस्तुत किया है। चौथं वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं की पावलाने या पुस्तकामध्ये परमेश्वराच्या धार्मिकतेला प्रकट केलेला आहे. अध्याय 1 वचन 16 से लेके 17 वचन में हमें देखने को मिलता है। अध्याय 1 वचन 16 आणि 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परमेश्वर में प्रभु यीशु मसीह के माध्यम से हर वस्तु को सही किया है। परमेश्वराने प्रभु येशू मध्ये प्रत्येक वस्तूला योग्य असं केलेलं आहे. फिर पांचवी विशेषता हम यहाँ पे देखते हैं, पौलुस ने पाप की दोहरी प्रकृति के साथ ही उनके लिए मसीह में परमेश्वर के प्रबंध पर भी प्रकाश डाला है। पाचवं वैशिष्ट्य आपण पाहतो की पावलाने पापा संबंधाने जे दुमत आहे किंवा त्याची दुहेरी मानसिकता आहे त्या संबंधानेही यावर प्रकाश टाकलेला आहे. मसीह में परमेश्वर के प्रबंध पर, माफ करा, ख्रिस्त येशू मध्ये परमेश्वराच्या योजनेसाठी किंवा त्याच्या प्रबंधासाठी, क्योंकि बिना मसीह पाप की क्षमा हो नहीं सकती और पाप से छुटकारा हो नहीं सकता. कारण ख्रिस्ताविना पापापासून सुटका नाही आणि पापापासून क्षमाही नाही. इसमें कुछ भाग जैसे हम देख सकते हैं, पाप एक व्यक्तिगत अपराध के रूप में, आणि यामध्ये एक भाग आपण पाहतो की पाप एक व्यक्तिगत अपराधाच्या रूपामध्ये पाहायला मिळतो. अध्याय 1 वचन 1 से लेके अध्याय 5 11 वचन तक हम देख सकते हैं. आणि अध्याय 1 पहिल्या वचनापासून 5वां अध्याय वचन 11 पर्यंत आपण या गोष्टी पाहतो. और पाप
जिसके लिए यूनानी भाषा में हमार्तिया इस शब्द का उपयोग किया गया है। आणि पापासाठी ज्यावेळेला आपण ग्रीक भाषेमध्ये जो मूळ शब्द पाहतो त्याला अमार्तिया शब्द वापरण्यात आला आहे. यह एक ऐसा सिद्धांत है जिसमें आदम के पतन से हर व्यक्ति के हृदय में पाप करने की एक स्वाभाविक प्रकृति वास करती है। आणि हा एक असा सिद्धांत आहे की आदामापासून आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या मनात पाप करण्यासंबंधाची प्रवृत्ती आपल्याला पाहायला मिळते. इसलिए हमार्तिया ये शब्द का उपयोग किया गया है। आणि म्हणून हमार्तिया या शब्दाचा उपयोग इथे करण्यात आला आहे. अध्याय 5 वचन 12 से लेके अध्याय 8 उसके 39 वचन में हमें ये देखने मिलता है। आणि अध्याय 5 याच्या वचन 12 पासून अध्याय 8 याच्या 39व्या वचनापर्यंत आपण पाहतो. उसके बाद छठवीं विशेषता जो हमें यहाँ देखने को मिलती है, एक विश्वासी के जीवन में पवित्र आत्मा की भूमिका पर पवित्र शास्त्र में सबसे विस्तृत रूप रोमियो की पत्री अध्याय 8 में है। 6वी वैशिष्ट्य आपण पाहतो की एक विश्वासी के जीवन में एका विश्वासी व्यक्तीच्या जीवनात पवित्र आत्मा की भूमिका पर पवित्र आत्म्याच्या भूमिकेबद्दल पवित्र शास्त्र की सबसे विस्तृत रूप पवित्र शास्त्राचे सगळ्यात विस्तृत असे रूप रोमियो की पत्री अध्याय 8 में है। रोमकरास पत्र अध्याय 8 मध्ये आहे. जब हम 8 अध्याय पर अध्ययन करेंगे वहां पे हम पवित्र आत्मा की भूमिका को वहां पे बहुत ही प्रगट रूप से देख सकते हैं. आणि ज्या वेळेला आपण 8व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेला पवित्र आत्म्याच्या भूमिकेला आपण विस्तृत स्वरूपात त्या ठिकाणी पाहणार आहोत. और 7वां जो विशेषता है वो है रोमियो की पत्री में पवित्र शास्त्र का सबसे प्रभावशाली वाद विवाद मिलता है. 7वं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रोमकरास पत्रात पवित्र आत्म्या संबंधाने सगळ्यात मोठा झालेला वादविवादही आपण पाहू शकतो. जो यहूदियों के मसीह को तिरस्कार करने, जो यहूद्यांद्वारे येशूचा तिरस्कार तथा परमेश्वर के उद्धार की योजना पुनः इस्राएलियों तक आने के विषय में है. त्याचबरोबर परमेश्वराच्या तारणाची योजना संपूर्ण यहूद्यांकडे येण्यासंबंधाने आहे, जिसके विषय में हम अध्याय 9 से लेके 11 वचन में देखते हैं. आणि याविषयी आपण अध्याय 9 पासून 11 पर्यंत पाहतो. ये प्रभावशाली वाद विवाद है. आणि हा एक प्रभावशाली वादविवाद आहे. जब हम उसको देखेंगे तो वहां पे हम पाएंगे कि किस रीति से पौलुस इस्राएलियों को प्रभु यीशु मसीह उद्धार करता है और वो तुम्हारे पास आया और तुमने उसको ठुकराया, और यहूदियों के जो तर्क वितर्क है उसके ऊपर वह लिखता है. आणि याविषयी आपण पाहतो की ज्यावेळेला ख्रिस्त तुमच्याकडे आला आणि यहूद्यांनी त्याला नाकारलं, या विषयीच्या तर्क वितर्काला त्यामध्ये पावलाद्वारे झालेला आपण पाहतो. अब हम देखते हैं रोमियो की पत्री की रूपरेखा, आउटलाइन्स. आणि आता रोमकरास पत्राची रूपरेखा किंवा आउटलाइन आपण पाहणार आहोत. पहला तो वो परिचय देता है अध्याय 1 वचन 1 से लेकर 17 वचन में. आणि सगळ्यात अगोदर आपण अध्याय 1 आणि पहिल्या वचनापासून 17 वचनापर्यंत तो त्याचा परिचय देत आहे. और इस अध्याय में जो विशेष जो शीर्षक है वो ये है, मनुष्य को धार्मिकता की अत्यंत आवश्यकता. आणि या भागाचं जे विशेष आपल्याला बघायला मिळतं ते म्हणजे मनुष्याला धार्मिकतेची अत्यंत आवश्यकता. अध्याय 1 वचन 18 से लेकर अध्याय 3 वचन 20 में देखने को मिलता है. अध्याय 1 वचन 18 पासून अध्याय 3 वचन 20 पर्यंत आपण पाहतो. इसमें पहली आवश्यकता
अन्य जातियों की आवश्यकता, दूसरी आवश्यकता यहूदियों की आवश्यकता और तीसरी आवश्यकता सर्वव्यापी आवश्यकता है। आणि यात पहिली आवश्यकता आपण पाहतो की यहुद्यांच्या संबंध असलेली आवश्यकता, दुसरी आवश्यकता विधर्मी लोकांच्या संबंधाने असलेली आवश्यकता, पहिली अन्य जाती, दूसरी यहूदी, तीसरी सर्वव्यापी। पहिली अन्य जातीच्या लोकांनी संबंधाने असलेली आवश्यकता, दुसरी आवश्यकता यहुदी लोकांच्या संबंधाने असलेली आवश्यकता आणि तिसरी आवश्यकता सार्वजनिक किंवा सार्वभौम असलेली आवश्यकता। ये अध्याय 1 अन्य जातियों की जो आवश्यकता है, अध्याय 1 वचन 18 से लेके 32 में देखने को मिलता है। आणि अन्य जातीसाठी असलेली आवश्यकता आपल्याला अध्याय 1 वचन 18 पासून 32 पर्यंत पाहतो। यहूदियों की आवश्यकता अध्याय 2 वचन 1 से लेके अध्याय 3 8 वचन तक देखने को मिलता है। यहुद्यांसाठी असलेली आवश्यकता अध्याय 2 वचन 1 पासून अध्याय 3 वचन 8 पर्यंत पाहतो। और सर्वव्यापी आवश्यकता हमें अध्याय 3 वचन 9 से लेके 20 वचन तक देखने को मिलता है। आणि सार्वभौम असलेली आवश्यकता आपल्याला अध्याय 3 वचन 9 से लेके 20 वचन। 9 पासून 20 पर्यंत आपण पाहतो। इसका दूसरा भाग है धार्मिकता के लिए परमेश्वर की उत्तम व्यवस्था। त्याचा दुसरा भाग आपण पाहतो की नीतिमत्वतेसाठी परमेश्वराची उत्तम अशी व्यवस्था। अध्याय 3 वचन 21 से लेके अध्याय 5 वचन 21 तक। याविषयी आपण पाहतो अध्याय 3 वचन 21 पासून अध्याय 5 वचन 21, जिसमें 4 भाग है। पहला भाग है विश्वास के द्वारा धर्मी ठहराया जाना। ज्यामध्ये 4 भाग आहेत, त्यातला पहिला भाग विश्वासाच्या द्वारे नीतिमान ठरवले जाणे। अध्याय 3 वचन 21 से लेके 31 वचन तक। अध्याय 3 वचन 21 पासून 31 पर्यंत। दूसरा भाग है विश्वास के द्वारा धर्मी ठहराया जाना, अब्राहम का उदाहरण, अध्याय 4 वचन 1 से लेके 25 वचन तक। विश्वासाच्या द्वारे अब्राहमाप्रमाणे नीतिमान किंवा धार्मिक ठरवले जाणे, अध्याय 4 वचन 1 ते 25। 1 ते 25 पर्यंत, 1 पासून 25 पर्यंत। तीसरा भाग है धर्मी ठहराए जाने से संबंधित आशीष व आशा, अध्याय 5 वचन 1 से लेके 11 वचन तक देखने को मिलता है। आणि तिसरा भाग आपण पाहतो नीतिमान ठरवल्या संबंधाने आशीर्वाद और आशा। आणि आशीर्वाद आणि आशा याविषयी आपण अध्याय 4 वचन 21 पासून अध्याय 5 1 से लेके 11 वचन। अध्याय 5 1 पासून 11 पर्यंत पाहतो। चौथा भाग इसमें हम देखते हैं आदम और मसीह में अंतर। चौथा भाग आपण पाहतो आदम आणि मसीह ख्रिस्तामधील अंतर। 5वां अध्याय 12 से लेके 21 वचन। 5वां अध्याय 12 पासून 21 पर्यंत, जिसमें है आदम, पाप, दंड, मृत्यु। त्यामध्ये आपण आदम, दंड, पाप आणि मृत्यू संबंधाने वाचतो। फिर दूसरा भाग उसमें हम देखते हैं मसीह, अनुग्रह, धर्मी ठहराया जाना, जीवन। आणि दुसरा भाग आपण पाहतो ख्रिस्त, नीतिमान ठरवले जाणे, त्यानंतर कृपा। कृपा आणि जीवन। तीसरा भाग जो हमें 6वें अध्याय से आगे देखने को मिलता है, 6वें अध्याय वचन 1 से लेके अध्याय 8 39 वचन में विश्वास द्वारा धार्मिकता के कार्य। तिसरा भाग जो आपण पाहतो 6व्या अध्यायापासून 8व्या अध्यायापर्यंत विश्वासाच्या द्वारे धार्मिकतेचे कार्य। उसमें पहला है पाप के दासत्व से छुटकारा। त्यात पहिला पॉइंट आपण पाहतो पापाच्या दास्यातून सुटका। अध्याय 6 वचन 1 से लेके 23 वचन। अध्याय 6 1 पासून 23 वचन। इसमें 2 भाग है, पाप के लिए मसीह के साथ मरना और दूसरा है धार्मिकता के दास होकर मसीह में जीना। आणि दुसरा त्यात पहिला भाग आहे की
पाप म्हणून पापासाठी दास म्हणून पापासाठी जगणे. दुसरा भाग पाप आहे के लिए नहीं, पाप के लिए मसीह के साथ मरना. पापासाठी ख्रिस्त येशूमध्ये मरणे आणि अध्याय पापासाठी जगणे. लेट मी रिपीट वन सेकेंड. पाप के लिए मसीह के साथ मरना, अध्याय 6 वचन 1 से लेके 14 वचन. पापासाठी ख्रिस्त येशूमध्ये मरणे, अध्याय 6 1 पासून 14 वचन. दूसरा है धार्मिकता के दास होकर मसीह में जीना, अध्याय 6 15 से लेके 23 वचन. तिसरा आहे धार्मिकतेचे गुलाम होऊन ख्रिस्त येशूमध्ये जगणे, अध्याय 6 वचन 15 पासून पर्यंत 23. यस. 23. इसमें दूसरा भाग है व्यवस्था के अधीन संघर्ष से छुटकारा. यात दुसरा भाग आहे व्यवस्थेच्या अधीन संघर्षापासून सुटका, अध्याय 7 वचन 1 से लेके 25 वचन. अध्याय 7 1 पासून 25 वचन. फिर उसमें तीसरा भाग है आत्मा की व्यवस्था का जीवन द्वारा छुटकारा. तिसरा भाग आहे आत्म्याचा जीवनाद्वारे सुटका, आत्म्याची जीवनाद्वारे सुटका. जब आत्मा की व्यवस्था हमारे जीवन में आती है तो वो हमें छुटकारा देती है. आत्मा की व्यवस्था का जीवन द्वारा छुटकारा. आणि जेव्हा आत्म्याच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या जीवनात येतात त्यावेळेला आपल्याला त्यापासून सुटका मिळते, म्हणून आत्म्याद्वारे त्या ठिकाणी जीवनात सुटका. अध्याय 8 वचन 1 से लेके 39 वचन. अध्याय 8 तो इस तीसरे भाग में विश्वास द्वारा धार्मिकता के कार्य में 3 उपभाग है. आणि त्यानंतर आपण पाहतो की विश्वासाद्वारे धार्मिकतेमध्ये आपल्याला 3 अशी उपभाग बघायला मिळतात. ओके. अब चौथा भाग विश्वास द्वारा धार्मिकता, जैसे कि इज़राइल में हुआ. चौथा भाग आपण पाहतो विश्वासाच्या द्वारे नीतिमत्व ज्या रीतीने इस्रायलामध्ये झालं. अध्याय 9 वचन 1 से लेके अध्याय 11 36 वचन तक. अध्याय 9 वचन 1 पासून अध्याय 11 36 वचनापर्यंत. इसमें 2 भाग है. पहला है इज़राइल के ठुकराने की समस्या. त्यात 2 भाग आहेत. त्यात पहिला इस्रायलाच्या नाकारल्या जाण्याची समस्या. अध्याय 9 वचन 1 से लेके अध्याय 10 वचन 21. अध्याय 9 वचन 1 पासून अध्याय 10 वचन 21. दूसरा भाग है परमेश्वर की योजना की विजय. दुसरा आहे परमेश्वराच्या योजनेचा विजय. अध्याय 11 वचन 1 से लेके 36 वचन. अध्याय 11 1 पासून 36 वचन. और उसका 5वां भाग है विश्वास के द्वारा धार्मिकता की व्यवहारिकता. आणि याचा तिसरा भाग आहे विश्वासाच्या द्वारे परमेश्वराची धार्मिकता. 5वां भाग. हा 5वा भाग आहे, माफ करा. विश्वास के द्वारा धार्मिकता की व्यवहारिकता. विश्वासाच्या द्वारे धार्मिकतेचे व्यावहारिक रूप. अध्याय 12 वचन 1 से लेके अध्याय 15-13 वचन तक. अध्याय 12 वचन 1 पासून अध्याय 15 वचन 13 पर्यंत. इसमें 4 भाग है विश्वासी और पवित्रता. पहला भाग 12 अध्याय 1 से लेके 2 वचन. यामध्ये आणखीन 4 भाग आहे. विश्वासी आणि पवित्रता, अध्याय 4 अध्याय 12 वचन 4 पासून. अध्याय 12 1 से लेके 2 वचन. अध्याय 12 1 आणि 2 वचन. दूसरा है विश्वासी और समाज. अध्याय 12 3 वचन से लेके 21 वचन. दुसरा आहे विश्वासी आणि समाज, अध्याय 3 पासून 12 पर्यंत. अध्याय 12 3 ते 21 वचन. अध्याय 12 3 पासून 21 वचन.
तीसरा भाग है विश्वासी और राज्य, अध्याय 13 वचन 1 से लेके 7 वचन। तिसरा आहे विश्वासी आणि राज्य, अध्याय 3 वचन अध्याय 13 1 से लेके 7 वचन। अध्याय 13 1 पासून 7 वचन। और चौथा भाग इसमें है विश्वासी और प्रेम की व्यवस्था। चौथा भाग आहे विश्वासी आणि प्रेमाची व्यवस्था, अध्याय 13 वचन 8 से लेके अध्याय 15 वचन 13 तक। अध्याय 13 वचन 8 पासून अध्याय 15 वचन 13 पर्यंत। यस। और आखिरी है इसमें निष्कर्ष, जो कंक्लूजन जिसको हम बोलते हैं, जिसको पौलुस देता है, अध्याय 15 वचन 14 से लेके अध्याय 16 27 वचन तक। आणि शेवटला आपण निष्कर्ष पाहतो अध्याय 15 वचन 14 पासून अध्याय 16 याच्या शेवटल्या वचनापर्यंत। इस तरीके से इस पत्री की रूपरेखा है। अशा प्रकारे या पत्राची रूपरेखा आहे। अगली क्लास से हम लोग कुछ बातों को जो इस पुस्तक में, इस पत्री में महत्वपूर्ण है, उसके विषय में हम अध्ययन करेंगे। आणि पुढच्या आठवड्यापासून आपण या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याचं अध्ययन करणार आहोत। ये जो आउटलाइन्स है या रूपरेखा मैं आपको पावर पॉइंट में भी दे दूंगा, क्योंकि कई लोग शायद लिखे नहीं होंगे, तो आप इसको फिर उतार सकते हैं। आणि हे जे आउटलाइन आहे मी तुम्हाला पॉवर पॉइंटच्या स्वरूपातही दाखवेल, जेणेकरून ज्यांनी लिहिलं नसेल ते लिहून घेऊ शकतील। और प्रेरितों के काम जो भी हमने कंप्लीट किया, जो विषय हमने कंप्लीट किया, उसके विषय में एग्जाम जल्दी ही आपकी होने वाली है। आणि प्रेषितांचे कृत्य याचा जो अभ्यास आपण संपवलेला आहे त्या संदर्भातली जी परीक्षा आहे ही लवकरातच घेण्यात येईल। और इसके विषय में आपको बता दिया जाएगा, सब एमसीक्यू क्वेश्चंस होंगे। आणि याविषयी तुम्हाला सांगण्यात येईल आणि परीक्षेचं स्वरूप हे बहुपर्यायी असं असेल। आप लोग उसका भी अध्ययन कीजिए आणि म्हणून तुम्ही त्याचाही अभ्यास करा। प्रभु आपको बहुत ऐसे आशीष दे आणि परमेश्वर आपल्याला आशीर्वाद दे। आइए हम प्रार्थना में जाए हर्षल भाई के साथ। आइए हम प्रार्थना करें। प्रभु फिर से एक बार आपको धन्यवाद देते हैं प्रभु जी, आपके नाम को ऊंचा उठाते हैं प्रभु, आपकी स्तुति और महिमा करते हैं परमेश्वर पिता। फिर से एक बार प्रभु इस नए विषय को अध्ययन करने का अवसर प्रभु आपने दिया प्रभु, हम आपको धन्यवाद देते हैं परमेश्वर पिता। विशेष तौर से परमेश्वर पिता जैसे ही प्रभु आने वाले दिन में प्रभु जी हम इस विषय को प्रभु सीखेंगे प्रभु, हमें तो सहायता कर परमेश्वर पिता कि प्रभु आपकी मन की बातों को प्रभु जी इस पुस्तक में जो लिखी गई है प्रभु जी उसे हम अच्छे से जान पाए परमेश्वर पिता। और प्रभु वैयक्तिक जीवन में हमारे पर्सनल लाइफ में परमेश्वर पिता प्रभु जो तू हमें बनाना चाहता है प्रभु जी, जो आपकी इच्छा हमारे जीवनों के प्रति है प्रभु, उसे पहचान कर उसके द्वारा चलने पाए, आत्मा की अनुग्रह के द्वारा प्रभु हम चलने पाए और विश्वासी जीवन में परमेश्वर पिता आपके नाम के लिए प्रभु जी वो विश्वास को प्रभु जी हम जो हमने तुझ पर रखा है प्रभु जी उसे सिद्ध कर पाए प्रभु जी। ऐसी कृपा हमारे जीवनों पर विशेष तौर से प्रभु हमें चला है प्रभु, इसलिए आपको सारा धन्यवाद आदर और सम्मान देते हैं प्रभु जी। आने वाली क्लास को प्रभु जी हम आपके हाथ में सुपुर्द करते हुए इस प्रार्थना को आपके बेटे प्रभु मसीह यीशु के नाम से मांगते हैं, इसलिए सुन और कबूल करना पिता। आमीन आमीन। गॉड ब्लेस यू। प्रभु आप सबका आशीष दे। नेक्स्ट क्लास आपली रेव्हलेशनची असेल, जस्ट स्टे ट्यून। पुढच्या क्लासकडे जाण्याआधी काही गोष्टी पुन्हा एकदा मला सांगाव्याशा वाटतात। जे 2 विषय आपण मागच्या आठवड्यात संपवलेले होते, म्हणजे
प्रेषितांची कृत्ये आणि स्तुती व आराधनेचा विषय यांच्या ज्या परीक्षा आहेत या येत्या दिवसामध्ये घेण्यात येतील. प्रेषितांची कृत्ये हा जो विषय आहे याची जी परीक्षा असेल साधारण 50 मार्काची किंवा 50 प्रश्नांची हा प्रश्न उत्तरे असतील. बहुपर्यायी रूपात हे प्रश्न असतील आणि आपल्या समोर हे येतील पीपीटी स्वरूपामध्ये हे प्रश्न येतील. खाली चॅट बॉक्स मध्ये तुम्हाला फक्त योग्य उत्तर म्हणजे त्याला जे 4 पर्याय असतील ABCD त्यातला एक पर्याय निवडून तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये पुढे फॉरवर्ड करायचा आहे. आणि स्तुती आराधनेचा हा जो विषय आहे त्याचेही साधारण 16 प्रश्न त्यामध्ये असतील, तेही बहुपर्यायी स्वरूपामध्ये असतील. त्याचेही तुम्हाला अशाच प्रकारे जो योग्य पर्याय आहे तो तुम्हाला चॅट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. अशा प्रकारे येत्या दिवसामध्ये आपण या परीक्षा करणार आहोत. पुढे Greetings to you in Jesus' name. पुन्हा एकदा ख्रिस्त येशूच्या नावामध्ये सगळ्यांना सलाम करतो. Hope you are happy in the presence of God. आणि आशा करतो देवाच्या सानिध्यामध्ये आपण आनंदित आहात. We know there is fullness of joy whenever we come into the presence of God. आणि जेव्हाही देवाच्या सानिध्यामध्ये आपण येतो त्यामध्ये पूर्ण आनंद आहे हे आपल्याला माहित आहे. And whenever we are in the presence of God, definitely there will be joy overflowing and bubbling. आणि जेव्हाही आपण देवाच्या सानिध्यामध्ये येतो तो आनंद आपल्याद्वारे भरून वाहत असतो. Definitely the Lord has a definite plan and purpose in these days. आणि निश्चित या दिवसांमध्ये परमेश्वराची आपल्या जीवनाबद्दल एक महत्त्वपूर्ण योजना आहे. And then we may be wondering where are we marching towards. आणि एखाद वेळेला आपल्याला असा प्रश्न पडत असेल की नेमकं आपण कुठल्या दिशेने जात आहोत. But beloved, the whole world is full of confusion. पण प्रियांनो संपूर्ण जगच एका संभ्रमामध्ये आहे. Filled with different kinds of fears. वेगवेगळ्या प्रकारचे भय लोकांच्या मनामध्ये आहे. And then confused about their future, confused about their own life. आणि त्यांच्या जीवनाबद्दल त्यांच्या भविष्या संबंधाने ते गोंधळलेले आहेत. But being in Christ, पण ख्रिस्तामध्ये राहिल्याद्वारे we have a hope. आपल्याकडे एक आशा आहे. Once again, let us turn to the book of Revelation. पुन्हा एकदा प्रकटीकरणाच्या पुस्तकाकडे आपण जाऊया. Let us turn to 16th chapter of book of Revelation. आणि पुन्हा एकदा प्रकटीकरण याच्या 16व्या अध्यायाकडे आपण जाऊ. And then verse 15 says, Behold, I come like a thief. आणि वचन म्हणतं पहा मी चोरासारखा येतो. So we have hope that Jesus is going to come. आणि म्हणून आपल्याला एक आशा आहे की येशू पुन्हा येणार आहे. He may come tonight or he may come tomorrow. एखाद वेळेला तो आज रात्री येईल किंवा उद्या सकाळीही येईल. But we are sure, and Jesus also very strongly saying, Behold, I come like a thief. आणि म्हणून आपल्याला ही खात्री आहे ज्या रीतीने प्रभू येशू म्हणतो की पहा मी लवकर येतो. Then blessed is he who stays awake and keeps his clothes with him. आणि पुढे म्हटलेलं आहे की जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखितो तो धन्य. So that he may not go naked and be shamefully exposed. आणि म्हणून की तो नग्न चालू नये व आपली लाज लोकात दिसू नये यासाठी. So we have been several weeks meditating on nakedness and how shameful we will be when we are exposed. आणि आपण बरेच आठवडे या विषयी ज्या नग्नतेविषयी आणि आपली लाज लोकांना दिसू नये या विषयी आपण अध्ययन आणि अभ्यास केलेला आहे. Then we have almost reached the book of Ezekiel. आणि आपण अध्ययन करत असताना यहेजकेलाच्या पुस्तकापर्यंत पोहोचलो होतो. There we see God himself saying to Israel that he will make us strict and then he will make them he will make them naked. आणि परमेश्वर त्या ठिकाणी स्वतःहून म्हणत आहे की मी तुम्हाला नग्न करेन. And let us turn to 23rd chapter. आणि पुन्हा एकदा आपण
Ezekiel 23rd chapter. यहेजकेलाचं पुस्तक याच्या 23व्या अध्यायाकडे आपण जाऊया And then let us read those verses. आणि पुन्हा एकदा त्या वचनांना आपण पाहूया. It says in 23rd chapter verse 1, the word of the Lord came to me, son of man. There were two women daughters of the same mother. आणि 23वा अध्याय यहेजकेलाचा त्यातलं पहिलं वचन, परमेश्वराचे वचन मला पुन्हा प्राप्त झाले ते असे की मानव पुत्रा दोन स्त्रिया होत्या त्या एकाच मातेच्या कन्या होत्या. Now verse 3 says, they became prostitutes in Egypt, engaging in prostitution from their youth. In that land their breasts were fondled and their virgin bosoms carencased. तिसरं वचन म्हणतं, त्यांनी मिस्र देशात व्यभिचार केला, त्यांनी आपल्या तारुण्यात व्यभिचार केला, त्यांची स्तने मर्दण्यात आली. Then verse 4 says, the older was named Oholah. चौथं वचन म्हणतं, त्यात थोरलीचे नाव अहला होते. And the sister was Oholibah. They were mine and gave birth to sons and daughters. Oholibah is Samaria and Oholibah is Jerusalem. आणि थोरलीचे नाव अहला होते, तिच्या बहिणीचे नाव अहलिबा होते. त्या माझ्या झाल्या आणि त्या पुत्र कन्या झाल्या. त्यांची पहिली नावे अहला म्हणजे शमरोन व अहलिबा म्हणजे यरुशलेम. So the Israel nation was divided into southern and northern kingdom. आणि आपण पाहतो की इस्रायल जे देश आहे त्याचा उत्तर आणि दक्षिण भागामध्ये त्या ठिकाणी विभाजन झालं. And then they were not faithful to God. आणि ते देवाप्रित्यर्थ विश्वासू नव्हते. In verse 5 it says, वचन 5 मध्ये म्हटलेलं आहे, Ezekiel 23 verse 5, Oholah engaged in prostitution while she was still mine, and she lusted after her lovers, the Assyrian warriors, clothed in blue, and governors and commanders, all of them handsome young men and mounted horsemen. 5 वचन म्हणतं, यहेजकेल 23वा अध्यायाचं, अहला माझी असता तिने शिंदळकी केली, तिने आपले जार आपले शेजारी अश्शूर यावर आसक्त झाले. ते निळी वस्त्र धारण करणारे होते, ते अधिपती व नायब अधिपती होते, ते सगळे मनोहर व तरुण असून शिलेदार होते. Beloved, in last time we have seen in this about this northern kingdom and how Jeroboam enticed these Israelites to run and then go astray from God and go and worship idols. आणि मागच्या वेळी आपण पाहिलं होतं की कशा रीतीने यरोबामाने त्या ठिकाणी मूर्ती पूजा त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये आणली आणि लोकांना त्या ठिकाणी स्वतःहून देवापासून लांब जाण्यासाठी प्रवृत्त केलं. So when they went astray, prophets came and gave them message of God, but they did not listen. आणि जेव्हा आपण पाहतो की ते लोक देवापासून दूर गेलेले आहेत, त्या ठिकाणी भविष्यवक्ते येऊन त्यांनी संदेश दिलेला आहे, तरी सुद्धा त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. So God rose Assyrians, and Assyrians came with their hangmen and big army and destroyed the northern kingdom, that is 10 tribes. आणि आपण पाहतो की परमेश्वराने अश्शूरी लोकांना त्यांच्या विरोधामध्ये उभं केलेलं आहे. त्यांनी या संपूर्ण प्रदेशाची नासधूस करून जे 10 वंशाचं ठिकाण होतं. Then they were all carried as slaves to Assyria, that is to the unholy land. आणि मग त्यांना गुलाम करून त्या ठिकाणी अश्शूरामध्ये घेऊन जाण्यात आलं, जे अपवित्र असं ठिकाण होतं. Then next verse, 7th verse says, आणि मग पुढे 7वं वचन म्हणतं, she gave herself तिने स्वतःला दिले as a prostitute to all the elite of the Assyrians and defiled herself with all the idols of everyone she lusted after. ते सगळे निवडक अश्शूरी पुरुष असून त्यांच्या बरोबर ती शिंदळकी करू लागली आणि ज्या सर्वांवरती आसक्त झाली त्यांच्या मूर्तींनी ती भ्रष्ट झाली. Beloved, she rejected the true God, the living God. आणि प्रियांनो, आपण पाहतो की त्यांनी खऱ्या जिवंत देवाला सोडलं. When they went astray and then started doing idol worship, God committed, or God called it as the prostitution.
आणि जेव्हा त्यांनी देवाला सोडलं आणि अन्य देवांच्या अन्य मूर्तींच्या मागे लागले, परमेश्वराने ते प्रमाणे त्या ठिकाणी त्याला संबोधित केलेलं आहे. That's what happens to us also. आणि ते आपल्या बाबतीतही होतं. If we follow God truly and with the whole heart, जर आपण परमेश्वराला पूर्ण रीतीने त्याच्या मागे जेव्हा आपण लागतो, definitely if we are committed to Him, you are wholly for God and living God. तर निश्चित आपण त्याच्या मागे जातो आणि कारण तो आपल्याला परिपूर्ण असा करतो. But if we are divided in our desires, पण आपण स्वतःच्या इच्छांद्वारे जर विभाजित झालो, if we give importance to our own desires, जर आपल्या स्वतःच्या इच्छांनाच आपण महत्व दिलं, and those desires become our gods and idols. तर त्याच इच्छा आपल्यासाठी आपल्या जीवनामध्ये एका मूर्तीची किंवा देवाचं स्थान घेतात. So when you are into other things than the priority is given to God, then you are making adultery with those desires, with those sins. आणि जेव्हा आपण देवा व्यतिरिक्त इतर गोष्टींना आपल्या जीवनामध्ये प्राथमिकता देतो, त्यावेळेस त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं स्थान घेतात. In Ezekiel 14:4 we read about the idols they have kept in the heart. आणि यहेजकेल 14:4 मध्ये आपण पाहतो की जे मूर्त्या त्यांनी आपल्या मनामध्ये ठेवलेल्या होत्या. Is it silver idols or metal idols or golden idols? आणि मग काय त्याच्या चांदीच्या मूर्त्या आहेत, सोन्याच्या आहेत किंवा लोखंडाच्या आहेत? No, none of this. It is the priority which you give. If you give priority to different desires, they become your idols. आणि हे दुसरं काही नसून प्राथमिकता आहे. जर आपली प्राथमिकता दुसऱ्या कुठल्याही गोष्टीला परमेश्वरापेक्षा अधिक आपण देतो, तर ती मूर्ती पूजा बनते. What is your desire today? आज तुमच्या काय इच्छा आहे? How is your life today? आज तुमचं जीवन कसं आहे? If we give any desire more priority than God, definitely we will be going astray. आणि जर तुम्ही देवापेक्षा अधिक महत्व इतर कुठल्या गोष्टींना देणार, तर निश्चित देवापासून दूर जाण्याचे त्या ठिकाणी शक्यता आहे. So we need to be very, very careful. आणि म्हणून आपल्याला अधिकच काळजीपूर्ण राहण्याची गरज आहे. Our undivided devotion should be to the living God. आणि आपलं अविभाजित असलेलं समर्पण केवळ परमेश्वराप्रित्यर्थ असावं. Then in verse 8 it says, she did not give up the prostitution she began in Egypt, when during her youth men slept with her, caressed her virgin bosom, and poured out their lust upon her. 8वें वचन म्हणतं, मिस्र देशातली आपली शिंदलकी तिने सोडून दिली नाही. तिथल्या पुरुषांनी तिच्या तारुण्यात तिच्याबरोबर गमन केले. त्यांनी तिची कौमारी अवस्थेतील स्तनाग्रे चुरिली व तिच्याबरोबर मनसोक्त व्यभिचार केला. Beloved, what a heavy language it is. आणि प्रियांनो, किती कठीण भाषा ही आहे. Why? Because God is bringing it to the human experience and then expressing his lament and then his cry for the Israel. आणि परमेश्वर या मनुष्याच्या भाषेमध्ये यासाठी बोलत आहे, कारण ज्या वेदना परमेश्वराला होत आहे, जो विलाप त्यांच्या पापाविरुद्ध साठी परमेश्वर करत आहे, तो त्यांना परमेश्वराला दर्शवायचा होता. Sin started even from the Egypt. आणि आपण पाहतो या पापाची सुरुवात मिस्र देशापासून झाली. Though they look some devoted people here and there, but throughout Egypt and then throughout wilderness, they gave priority to idols. आणि आपण पाहतो की जरी त्यातले थोडके असे परमेश्वराच्या मार्गाप्रमाणे चालणारे होते, तरी सुद्धा आपण पाहतो की मिस्र देशात किंवा अरण्यामधून जात असताना त्यांनी मूर्तींना अधिक स्थान दिलं. That's why God did something. आणि म्हणून परमेश्वराला काही करावं लागलं. In verse 9, 9व वचन, it says, therefore I handed her over to her lovers, the Assyrians, for whom she lusted. आणि म्हणून म्हणतं वचन, यामुळे मी तिला जारांच्या हाती स्वाधीन केले, ज्या अश्शूरी पुरुषांवरती आसक्त झाली होती त्यांच्या हाती तिला दिले. Assyrians were cruel. आणि अश्शूरी लोक जे होते हे क्रूर लोक होते. They don't have any mercy.
आणि ते कुठल्या प्रकारची दया दाखवत नसत They don't have any compassion. आणि त्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची कोमलता नव्हती. But definitely they have insulted her and totally exposed her nakedness. आणि आपण पाहतो की त्यांनी पूर्ण रीतीने त्यांचा अपमान केलेला आहे आणि त्यांची नग्नता उघडी केलेली आहे. So it says, therefore I handed her over to lovers, the Assyrians, for whom she lusted. They stripped her naked, took away her sons and daughters, and killed her with the sword. She became a byword among women, and punishment was inflicted on her. आणि आपण पाहतो की यामुळे तिला तिच्या जारांच्या स्वाधीन केले, जे अश्शूरी पुरुषांवरती आसक्त झाली त्यांच्या हाती तिला दिले, त्यांनी तिला नग्न केले, तिचे पुत्र व कन्या यांचे हरण केले, तिला तलवारीने मारून टाकले व तिचे नाव स्त्रियांच्या तोंडी झाले, कारण त्यांनी तिला शासन केले. No, because of their sin, आणि त्यांच्या पापामुळे God punished them. परमेश्वराने त्यांना शासन केले. God punished them. परमेश्वराने त्यांना शासन केले. Then what happened? मग काय होतंय? There was God's fury or anger poured upon these people. आणि आपण पाहतो की परमेश्वराचा क्रोध ह्या लोकांवर उतरून येत आहे. So Assyrians took them as slaves and persecuted them, and then God exposed their shamefulness. आणि अश्शूरी लोकांनी त्यांना गुलाम करून नेलेला आहे, त्यांची नग्नता उघडी केलेली आहे आणि परमेश्वर या सर्व गोष्टी त्यांच्या याच्यामध्ये त्यांची नग्नता परमेश्वर ही उघडी करत आहे. And then in 11th verse we read that the other sister what she is doing. 11व्या वचनामध्ये दुसऱ्या बहिणीबद्दल आपण वाचतो, आता ती काय करते. So first sister Ohola, पहिली बहीण आपण अहला पाहतो, and then second sister Oholiba. आणि दुसरी बहीण आपण अहलिबा पाहतो. In 11th verse 11व्या वचनात it says her sister Oholiba saw this, yet in her lust and prostitution she was more depraved than her sister. तिची बहीण अहलिबा हिने पाहिले, तरी तिच्यापेक्षाही तिची विषयासक्ती वाढली, तिने आपल्या बहिणीपेक्षा अधिक व्यभिचार केला. No, after the Israel or Ohola was into adultery, and she was taken by Assyrians. आणि आपण पाहतो की तिची मोठी बहीण किंवा इस्रायल राष्ट्र जे आहे, ज्याला अहला म्हणण्यात आलं आहे, त्यांना अश्शूराद्वारे त्या ठिकाणी गुलाम करून नेण्यात आलं. But Oholiba now seen the whole judgment day and how it happened to Ohola. आणि अहलिबा हिने तिच्या मोठ्या बहिणीचे काय झालेले आहे, कशा रीतीने त्यांना गुलामगिरीमध्ये नेण्यात आलेलं आहे, सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. And after the first country was deported and then taken as slaves, still there was time for the Oholiba to repent unto God. आणि आता आपण पाहतो की ज्या वेळेला मोठ्या बहिणीला किंवा त्या राष्ट्राला गुलाम म्हणून त्या ठिकाणी घालवून देण्यात आलं, त्यावेळेला आपण पाहतो की ही वेळ होती की लहान्या बहिणीने किंवा त्या ठिकाणी यहुदाच्या वंशाने पश्चाताप करावा. But what happened? पण काय होतंय? It says in verse 11, her sister Oholiba saw this. She has seen it. She has seen how they were captured. She has seen how they were dragged. And then she has seen how they were punished. All this she has seen, but she didn't turn unto God. आणि वचन 11 म्हणतं की तिची जी बहीण होती अहलिबा, तिने या सर्व गोष्टी पाहिल्या. तिने पाहिलं की कशा रीतीने त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, कशा रीतीने त्यांना गुलाम म्हणून नेण्यात आलं आणि कशा रीतीने त्यांची छळवणूक झालेली आहे. But it says, yet in her lust and prostitution she was more depraved than her sister. तरी वचन म्हणतं की तरी तिच्यापेक्षाही तिची विचारशक्ती अधिक वाढली आणि तिने आपल्या बहिणीपेक्षा अधिकच व्यभिचार केला. So what she has done? तिने काय केलं? She too lusted after the Syrians. तिने सुद्धा व्यभिचार केलेला आहे. Governors and commanders, warriors in full dress, mounted horsemen, all handsome young men. I saw
that she too defiled herself. Both of them went for the same. Both of them went the same way. शेदरचे अश्शूरी पुरुष अधिपती, नायब अधिपती, उंची वस्त्रीत ल्यालेले शिलेदार होते. त्या सर्व तरुणांवरती आसक्त झाली. मी पाहिले की ती भ्रष्ट झाली. त्या दोघींचे वर्तन सारखेच होते. Oh, terrible it was. आणि किती भयानक हे आहे. The elder sister went into captivity. मोठी बहीण गुलामगिरीत गेली आहे. Now, second sister also did not repent unto God and then denounce the idol worship totally. आणि लहान्या बहिणीनेही जिवंत देवाला सोडलेला आहे आणि मूर्ती पूजेला स्वीकारला आहे. She gave priority to the idols. आणि तिने त्या मूर्तीला प्राथमिकता दिलेली आहे. That is the reason she was also rejected. आणि हेच एक कारण आहे की तिचा सुद्धा नाकार करण्यात आला. So in verse 13 it says, I saw that she too defiled herself. Both of them went the same way. 13 वचन म्हणतं, मी पाहिले की ती ही भ्रष्ट झाली. त्या दोघींचे वर्तन एक सारखेच होते. Then now verse 14. 14 वचन. But she carried her prostitution still further. She saw men portrayed on a wall, figures of Chaldeans portrayed in red, with bells around their waists and flowing turbans on their heads. All of them looked like Babylonian chariot officers. आणि पुढे वचन म्हणतं, तिने आपल्या व्याभिचाराचे क्षेत्र वाढवले. तिने भिंतीवर रेखलेली पुरुषांची चित्रे पाहिली. ती हिंगोळाने रेखलेली खासद्यांची चित्रे होती. त्यांच्या कमरास पट्टे असून डोक्यात उंची व रंगीत पागोटी होती. ते सर्व पुरुष वीराप्रमाणे दिसत असून त्यांची ढब खालसी देशातील बाबेलाच्या पुरुषाप्रमाणे होती. Beloved, the first sister was carried by Chaldeans. आणि पहिले आपण पाहतो जी बहीण आहे ती खासद्यांद्वारे घेऊन जाण्यात आली. And now second sister is carried by Babylon. आणि आता आपण पाहतो की दुसरी बहीण बाबेलाद्वारे घेऊन जाण्यात आली. They were Babylon chariot officers and natives of Chaldea. आणि असं म्हणण्यात आलेलं आहे की ते बाबेलाच्या देशातील खालसी ढब पुरुषाप्रमाणे होते. As soon as she saw them, she lusted after them and sent messengers to them in Chaldea. तिची नजर त्याचवर गेली तेव्हा ती त्याचवर आसक्त झाली व तिने त्यास बोलावून आणावयास खासदी देशात जासूद पाठविले. You know, these kings who were ruling, some were very good. That's why the timeline was extended to the southern kingdom. आणि आपण पाहतो की दक्षिणी राज्यामध्ये जे राजे होते ते काही प्रमाणात चांगले होते आणि म्हणून त्यांचा कालावधी जो आहे काही प्रमाणात वाढलेला आपण पाहतो. But still many of them also were wicked, going after idol worship, going after Babylonian kings, and then going and bringing those idols to this land and then erecting. आणि आपण पाहतो तरी सुद्धा त्यातले बहुतांश राजे असे होते की जे मूर्ती पूजेला आसक्त होते. त्यांनी बाहेरच्या मूर्त्या त्या ठिकाणी आणलेल्या आहेत. बाबेलामध्ये जाऊन तिथल्या मूर्त्या आणून त्यांनी मूर्ती पूजेला त्या प्रदेशात सुरुवात केली. So in verse 17 it says, आणि म्हणून 17 वचन म्हणतं, then the Babylonians came to her to the bed of love, and in their lust they defiled her. तेव्हा बाबेलाचे पुरुष तिच्या शृंगारलेल्या पलंगाजवळ तिच्या जवळ गेले. त्यांनी तिच्या बरोबर व्याभिचार करून तिला भ्रष्ट केले. After she had been defiled by them, she turned away from them in disgust. त्यांच्या समागमाने ती भ्रष्ट झाली तेव्हा तिने आपले मन त्याचवरून काढिले. You know, disgust, they were fed up with that. आणि या गोष्टीद्वारे ते वैतागले होते असं वचन म्हणतं. So they turned unto God. आणि म्हणून त्यांनी देवाकडे ते वळाले. So it says, after she had been defiled by them, she turned away from them in disgust. And verse 18, when she carried on her prostitution openly and exposed their nakedness. आणि वचन म्हणतं की त्यांनी तिच्या बरोबर व्याभिचार करून तिला भ्रष्ट केले. त्यांच्या समागमाने ती भ्रष्ट झाली तेव्हा तिने मन त्याचवरून काढले. वचन 18 म्हणतं,
असा तिने आपला व्यभिचार मांडला व आपली काया उघडी केली. Then it says, I turned away from her in disgust, just as I had turned away from her sister. तेव्हा जसे तिच्या बहिणीवरून माझे मन उडाले होते तसे तिजवरूनही उडाले. Then it says, yet in 19th verse, yet she became more and more promiscuous as she recalled the days of her youth. 19 वचन म्हणतात, तरी तिने आपल्या तारुण्यात मिसर देशात वेश्यावृत्ती चालवली होती. तिला आठवण होऊन तिने आपला व्यभिचार अधिकच वाढविला. Then verse 20. 20 वचन. There she turned after her lovers, whose genitals were like those of donkeys and whose emissions was like that of horses. ती आपल्या जारांवर आसक्त झाली. त्यांचे अवयव तर गाढवांच्या अवयवासारखे होते व त्यांचा माज घोड्यांच्या माजासारखा होता. No, donkeys were terrible, and then horses are much more terrible, and God is using both the allegories. आणि या ठिकाणी आपण गाढव असे भयानक पाहत आहोत आणि घोडे सुद्धा एका भयानक स्वरूपामध्ये असतात आणि या दोन्ही प्राण्यांचा उल्लेख परमेश्वर या ठिकाणी करतो. Man has become worse than an animal. आणि मनुष्य जो आहे हा जनावरापेक्षा भयानक रीतीने त्या ठिकाणी वाईट झाला. Man has become immoral so much that they have gone to any extent to commit adultery. आणि मनुष्य इतक्या तळापर्यंत त्या ठिकाणी खाली पडला आणि भ्रष्ट झाला की ते कुठल्याही ठिकाणी जाऊन कुठल्याही पातळीवर जाऊन व्यभिचार करू शकत होते. That is the reason God is comparing animals, and that to donkey and then horse. आणि म्हणून या ठिकाणी परमेश्वर जनावरांचा उल्लेख करत आहे, विशेष करून घोडे आणि गाढव. And that is compared with the human being. आणि ते मनुष्याबरोबर त्याची तुलना करण्यात आलेली आहे. Today the moral condition of humanity is terrible. आज मनुष्याची जी नैतिकता आहे ही फार भयानक आहे. There is no limit as such. They try to fulfill their desires by any way and in any way. आणि कुठल्या प्रकारची सीमा त्यांना उरलेली नाहीये, तर स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कुठल्याही थरापर्यंत ते जाण्याची तयारी ठेवतात. And then they are not a moral beings. They have become so immortal that they are not ashamed of their sinful life. आणि म्हणून इतक्या प्रकारचे अनैतिक ते झालेले आहेत की त्या अनैतिकतेसाठी ते कुठल्याही क्षणाला आणि कुठल्याही पातळीवर जाण्याची तयारी ठेवतात. So it's terrible, and the language which prophet uses is also very different. आणि फार ही भयानक गोष्ट आहे आणि ही जी भाषा या ठिकाणी हा संदेष्टा वापरतो ती ही सगळ्यात वेगळी अशी आहे. And verse 21 says, you longed for the lividness of your youth when in Egypt your bosom was caressed and your young breasts were fondled. ज्या प्रकारे तुझ्या तारुण्यात मिस्री पुरुष तुझ्या कौमार्य दशेतील स्तनाग्रे चुरीत तेव्हाच्या शिंदळकीची तू आठवण केली. And where do you think the Ezekiel is now as he is writing this? आणि तुम्ही विचार करा कुठे असेल यहस्केल ज्यावेळेला या गोष्टी तो लिहित असेल. He was in Babylon. तोही बाबेलात होता. He was also slave. तोही गुलाम म्हणून नेण्यात आला होता. From childhood, he has seen how Israel or Babylon, Judah has committed sin against him. आणि लहानपणापासून त्याने पाहिलं होतं की यहुदा आणि इस्रायलाने कशा रीतीचे पातक केलेले आहे. As young man, he was carried to Babylon. आणि एक तरुण पुरुष म्हणून आपण पाहतो की त्याला बाबेलामध्ये गुलाम म्हणून नेण्यात आलं. In unknown land, God has given a real vision where he has devoted himself to God.
आणि अनोळखी प्रदेशामध्ये ज्या वेळेला परमेश्वराला पूर्ण समर्पण त्याने केलेलं आहे, त्या परमेश्वराने त्याच्या इच्छा त्याच्याद्वारे प्रकट केलेल्या आहेत. So, with a broken heart, he is writing these words. आणि म्हणून त्या मोडलेल्या अंतःकरणाने हे शब्द तो लिहितो. He is writing these words with the depth of his heart, with a great passion and compassion. आणि त्याच्या मनाच्या खोलीपासून एका कळकळीने हे शब्द त्या ठिकाणी तो लिहित आहे. In verse 22, 22 वचन, therefore, ह्यामुळे you have done this, therefore, आणि तू हे केलं ते केलं हे केलेलं आहे, यानंतर पुढे म्हणतं यामुळे. previous verses explained how terrible they were. आणि मागची वचन आपल्याला दाखवतात की कशा भयानक रीतीने ते वागले आहे. So far we have seen how they have become more immoral and how they have crossed their borders and they have become worse than animals. आणि मागच्या वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की किती अनैतिक ते झालेले आहे. आपल्या सर्व क्षमता आणि सीमा ओलांडून त्यांनी कशा रीतीने पातक केलेलं आहे. So in verse 22 it says, आणि आता 22 वचन म्हणतं therefore, त्यामुळे. Oholiba, this is what the sovereign Lord says, I will stir up your lovers against you, those you turned away from in disgust, and I will bring them against you from every side. ह्यामुळे अगे अहलिबे, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, ज्या तुझ्या जारावरून तुझे मन उडाले आहे त्याला मी तुझ विरुद्ध उठवीन, त्यास तुझवरून चोहोकडून आणीन. No, God can directly punish them. आणि परमेश्वर त्यांना त्या ठिकाणी तात्काळ शासन देऊ शकत होता. But God is definitely, first of all, explaining their depravity and why he is punishing them. आणि परमेश्वराला त्या ठिकाणी त्यांच्या पतनाचं कारण आणि परमेश्वर त्यांना का शासन करू इच्छितो हे दाखवत आहे. And then he is also explaining how terrible the sin is, and the consequences of sin also will be terrible. आणि किती भयानक रीतीचं पातक त्यांनी केलेलं आहे हे परमेश्वर दाखवतो आणि त्या भयानक पातकाचे परिणाम सुद्धा या ठिकाणी तो दाखवतो. So whenever we go through troubles and struggles, आणि ज्या वेळेला आपण समस्येतून आणि अडचणीतून जातो, we have to reflect back our own life. तेव्हा आपल्या जीवनाला किंवा आपल्याला जीवनाला आपण तपासण्याची किंवा त्यात बघण्याची गरज आहे. Have we stood against God? आपण कुठे देवाच्या विरोधात उभं राहिलो नाही ना? Did we come against anything of God? आणि देवाच्या विरोधामध्ये तर आपण कुठेतरी उभे राहत नाही ना? Even in my thought life or in your thought life, are we pure for God's glory? आणि माझ्या विचारांमध्ये किंवा माझ्या वैचारिक जीवनात, तुमच्या वैचारिक जीवनामध्ये मी कुठे परमेश्वर विरुद्ध पातक करत नाही ना? May God's grace continue to search our hearts and then expose our life, that we may cleanse ourselves in the blood of Jesus. आणि म्हणून परमेश्वर आपल्याला सहायता करो की आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये त्याने स्वच्छ आणि निर्मळ असं करावं. In 1 John, 1st chapter, verse 7. आणि योहानाचं पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 7वं वचन, If you walk in the light, जर तुम्ही प्रकाशात चालता, because he is in the light, कारण तो प्रकाश आहे, the blood of Jesus Christ cleanseth you from all and every sin. तर तो प्रभू येशूचं रक्त आपल्याला आपल्या सर्व पापापासून शुद्ध करतं. Even if that sin is in your thought life, आणि ते पाप जरी तुमच्या वैचारिक जीवनात असेल, the blood of Jesus is ready to cleanse our thought life also. तर प्रभू येशूचं रक्त आपलं वैचारिक जीवन सुद्धा शुद्ध करण्यास तयार आहे. Maybe I may commit a sin hiding from every human being, but secret sin is definitely not secret sin for God, because God knows everything. God sees everything. आणि जरी माझ्या जीवनातलं पाप मला असं वाटत असेल की मी बाकीच्यांपासून लपवलेलं आहे, पण परमेश्वरापासून आपण कुठलीही गोष्ट लपवू शकत नाही. परमेश्वर प्रत्येक गोष्ट पाहतो. And then he will definitely expose our sin, though we commit it secretly. आणि म्हणून परमेश्वर ते प्रत्येक पातक उघड करतो जे आपण गुप्त रीतीने करतो. That is why we need to live a life of trembling
always protecting our own salvation. आणि म्हणून स्वतःच्या तारणाला आपल्याला सांभाळत आपलं जीवन जगण्याची गरज आहे. The clothes which are given are the clothes of righteousness which are given to us has to be daily washed thoroughly in the blood of Jesus. आणि जे धार्मिकतेचे नीतिमत्तेचे वस्त्र आपल्याला देण्यात आलेले आहेत ते आपल्याला स्वच्छ रीतीने रोज धुण्याची गरज आहे. Every day we need to cleanse ourselves. प्रत्येक दिवशी आपल्याला स्वतःला स्वच्छ करण्याची गरज आहे. So don't keep playing with, पापाबरोबर खेळ करू नका. don't be playing with visiting small sin. आणि म्हणून छोटे छोटे पाप करण्याचा प्रयत्न करू नका. Confess before God देवाबरोबर ते कबूल करा and leave them in the presence of God. आणि त्यांना देवाच्या सानिध्यामध्ये सोडून द्या. No, may the grace of God be upon each of us परमेश्वराची कृपा आपल्या प्रत्येकावर राहू. to live a holy life in the dirty world. आणि या घाणेरड्या जगामध्ये एक पवित्र जीवन जगण्यासाठी, As someone said, the Christian life is like a lotus in the dirty pond. आणि कोणीतरी असं म्हटलेलं आहे, ख्रिस्ती जीवन जसं काय त्या गाळाने भरलेल्या जागेमध्ये कमळाप्रमाणे आहे. So lotus is in the dirty pond. आणि कमळ जे आहे हे गाळामध्ये उगवतं. But the dirty pond may smell, but lotus gives a fragrance. आणि जरी तो गाळाचा त्या ठिकाणी दुर्गंध येत असेल पण त्या कमळाद्वारे एक सुगंध प्रस्थापित होतो. Whole world is dirty. आणि संपूर्ण जग आज घाणीने भरले. Many people say, if I ask, brother, do you really worship God? Do you really fear God? Do you walk according to God? आणि मी पुष्कळ जणांना विचारतो की बंधू तू खरोखर देवावर प्रीती करतो का, देवाच्या भयामध्ये चालतो का, की देवाच्या इच्छेनुसार तू चालतो का? But they say, पण ते म्हणतात, brother, the world is full of sin. संपूर्ण जग पापाने भरले. I ask them, what do you mean by that? आणि मी त्यांना विचारतो नेमका याचा अर्थ काय? That means I also may not be. I'm also not be able to be perfect. आणि याचा अर्थ हा नाही होत की मीही पवित्र आहे किंवा मी पूर्णपणे पवित्र त्या ठिकाणी परिपूर्ण असं नाही. The world is definitely dirty and sin is everywhere. आणि प्रियांनो, जग हे वाईट आहे आणि प्रत्येक ठिकाणी पाप आहे. But that doesn't mean that we should involve and engage in the dirty life. त्याचा अर्थ हा होत नाही की आपणही त्या घाणेरड्या जीवनामध्ये जगावं की त्याच्यामध्ये प्रवेश करावा. By the power of God, देवाच्या सामर्थ्याद्वारे you and I can win the world. आपण जगावर विजयी ठरू शकतो. And only the weapon which God gave is the faith. By faith we can win the world. आणि जे शस्त्र त्यासाठी परमेश्वर आपल्याला देतो ते म्हणजे विश्वास आहे. विश्वासाद्वारेच आपण या जगावर विजयी ठरू शकतो. You can declare saying, in Christ I am a saint. आणि तुम्ही म्हणू शकता, विश्वासाच्या द्वारे कबूल करू शकता की ख्रिस्ताच्या द्वारे मी संत झालेलो आहे. When I say saint, that doesn't mean that I am perfect. आणि मी संत झालो याचा अर्थ हा होत नाही की मी परिपूर्ण झालो. With all the human weaknesses, संपूर्ण मनुष्याच्या त्या कमजोरी सहित, with all the slippery land where I may slip and fall, आणि त्या निसरड्या मार्गावर ज्या ठिकाणी माझा पाय घसरू शकतो, but I need not to be always in the dirty pond. पण मला त्या प्रत्येक क्षणाला त्या गाळामध्ये राहण्याची गरज नाही. Falling and then being in dirty are two different things. पतन होणे आणि गाळामध्ये राहणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. When I fall in dirty pond, I can get up and then wash. जेव्हा मी त्या गाळामध्ये पडतो त्यावेळेस मी उठून स्वतःला स्वच्छ करू शकतो. You know about the pigs. आणि तुम्हाला डुकरांबद्दल माहिती आहे. Pigs jump into dirty ponds and then they are there always in the dirt, and then the whole clay and the dirtiness is liked by them. आणि ते प्रत्येक क्षणाला त्या गाळामध्ये उड्या घेत असतात, ते घाणीमध्येच राहत असतात, ते घाणीने भरलेले असतात आणि त्यामध्ये त्या ठिकाणी राहायला त्यांना आवडतं.
But goats or the sheep, even if they slip and fall into the dirt, पण मेंढरं किंवा बकऱ्या जरी आपण बघितल्या, जेव्हा जरी त्यांचा पाय त्या गाळामध्ये घसरला, it will get up and then go and try to clean herself, or and then try to rub to a tree and then try to dismantle the dust and then throw it. आणि त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की ते तात्काळ उठतात आणि कुठे झाड वगैरे काय भेटलं तर त्याला आपलं अंग घासून तो चिखल व घाण दूर करण्याचा प्रयत्न करतात. That is what a true child of God will do. आणि हेच खरं देवाचा जो लेकरू आहे ते करेल. As a true child of God, आणि देवाचं खरं लेकरू म्हणून I don't like dirty ponds. मला ते घाणीने भरलेले गाळ आवडत नाही. No, I don't like dirty and muddy places. आणि मला त्या गाळाने भरलेल्या घाणेरड्या जागा आवडत नाही. Everywhere clay. प्रत्येक ठिकाणी चिखल चिखल चिखल. So I don't like clay. आणि मला तो चिखल आवडत नाही. Suppose if I am slipped and fell into it, आणि समजा जरी माझा पाय घसरून मी त्यामध्ये पडलो, what do I do? मला काय करायचंय? I get up. मी उठतो. I go and wash myself. मी जाऊन आधी स्वतःला धुतो. And then I present myself as a cleanly person. आणि मग मी स्वतःला शुद्ध झालेला असा व्यक्ती प्रदर्शित करतो. My own conscience will not keep quiet unless I wash myself. जोपर्यंत मी माझी स्वतःची स्वच्छता करत नाही तोपर्यंत माझी स्वतःची सत्सद विवेक बुद्धी मला शांत बसू देत नाही. So as we are walking as children of God, आणि म्हणून देवाची लेकर म्हणून ज्या वेळेला आपण चालत आहोत, what you and I need to do, मग तुम्हाला आणि मला काय करायचं आहे? the moment you slip into a clay, ज्या क्षणाला आपला पाय चिखलामध्ये घसरतो, so get up and then wash yourself. उठा आणि स्वतःला स्वच्छ करा, स्वच्छ राहा. That is what God expects. आणि हीच देवाची इच्छा आहे. Otherwise we will expose our nakedness and the whole world will spit at us. आणि अन्यथा आपली नग्नता ठिकाणी सगळं जगासमोर दिसेल आणि आपल्याकडे बघून संपूर्ण जग थुंकेल. Our own world will laugh at us. आपलं स्वतःचं जगच आपल्याकडे बघून हसेल. Our own believers will laugh at us. आपले स्वतःचे विश्वासी लोकच आपल्याकडे बघून हसतील. Why to live a shameful life in this world? आणि या जगामध्ये का ते लाजिरवाणं जीवन आपण जगावं? Only one life God has given. देवाने केवळ एकच जीवन आपल्याला दिलं आहे. That too is going to pass very soon. आणि ते पण लवकर संपणार आहे. Only one life God has given. देवाने एकच जीवन दिलंय. If you want to serve, you can serve Him in only one life. आणि जर तुम्हाला त्याची सेवा करायची तर एकाच जीवनामध्ये तुम्हाला त्याची सेवा करायची There आहे. is no one more life to save ourselves and serve God. आणि आणखीन जीवन नाही की स्वतःला वाचून आपण पुढच्या जीवनात त्याची सेवा करू शकू. Next life will be in eternity. आणि पुढचं जीवन जे आहे हे सार्वकालिक आहे. Next life will give you the reward for how we lived and what we live. आणि कशा रीतीने आणि काय आपण जगलो आहोत हे. Whoever you may, तुम्ही कोणीही असाल, may God's grace be on each of us. परमेश्वराची कृपा आपल्या प्रत्येकावर राहू. Let us commit ourselves. स्वतःचं जीवन देवाच्या हातात समर्पित Let करूया. us say, Lord, I would like to live it. आणि परमेश्वराला म्हणूया की प्रभू मला एक स्वच्छ जीवन जगायचं I आहे. don't want to be in clay. मला त्या चिखलात राहायचं नाही. I don't want to be in a dirty pond. आणि मला त्या गाळामध्ये राहायचं नाही. Even in this world of sinfulness, I will be like a lotus, giving my fragrance in a limited way. आणि त्या गाळामध्ये असताना सुद्धा प्रभू त्या कमळाप्रमाणे एक कमी ठिकाणी जरी असलो तरी माझा सुगंध मला इतरांना द्यायचा आहे. As a lotus, I cannot give my fragrance to the whole world. आणि एक ते कमळ म्हणून मला का संपूर्ण जगाला माझा सुगंध द्यायचा आहे. But wherever I am, पण ज्या ठिकाणी मी आहे, in a small place if I आणि am, जरी त्या लहानच्या थोडक्या जागेत मी असेल, in a small area if I आणि am, ते थोडक्या क्षेत्रामध्ये मी असेल, yes, even within that small arena or territory, I would like to give my fragrance for God's glory. आणि त्या छोट्याशा भागामध्येही मला देवाच्या गौरवासाठी माझा सुगंध प्रसारित करायचा आहे. Yes, I may not be too talented, too gifted to go all over and be fragrant. आणि मी
कौशल्यपूर्ण नसेल की प्रत्येक ठिकाणी मी जाईल तेथेच माझा सुगंध दरवळेल. But पण God wants not the quantity, but the quality. परमेश्वराला संख्या नाही, पण परमेश्वराला त्या ठिकाणी गुण पाहिजे आहे. And God never says how much. आणि परमेश्वर कधी विचारणार नाही की तू किती केलेला आहेस. God will definitely see faithful. पण परमेश्वर हे निश्चित पाहेल की तुम्ही किती विश्वासू राहिले आहात. He should see me and see you and say, how faithful my servant. Come and be partner with the joy. आणि तो हे निश्चित म्हणेल की तू किती विश्वासू राहिलेला आहे हे मी पाहिलेलं आहे आणि म्हणून ये आणि माझ्या बरोबर भागीदार हो. So there is a parable about talents. One was given 1 talent, another 2 talents, another 5 talents. आणि आपण त्या नाण्याचा दृष्टांत पाहतो की एकाला 1 नाणं, एकाला 2 आणि एकाला 5 नाणी देण्यात आली. So what they have done? त्यांनी काय केलं? First 2 have multiplied it. आणि पहिल्याने त्याला त्याची अधिक वाढ केली. Last one who received only 1 talent buried it. आणि ज्याला शेवटी 1 नाणं भेटलं होतं जाऊन त्याने ते पुरलं. If you are multiplying it for God's glory, जर तुम्ही ते देवाच्या गौरवासाठी वाढवता, your knowledge about Christ and your scriptural in-depth life will definitely bring glory to the name of God. तर निश्चित तुमचं जे जीवन आहे, तुमचं देवाप्रती असलेलं जे वचनातलं ज्ञान आहे ते अधिकच आशीर्वादित होईल. So you need to the Lord here. आणि म्हणून तुम्हाला देवाला बोलण्याची गरज आहे की प्रभू मी इथे आहे. Use me in whatever limited conditions which I am living in. आणि प्रभूच्या सीमित परिस्थितीमध्ये मी राहतो त्यामध्येही प्रभू माझा वापर तू करून घे. I may not be too spread abroad. आणि प्रभू मी काय जास्त प्रभू माझं कार्य खूप जास्त व्यापलेलं नाही. I am not too wide. आणि मी काय खूप जास्त पसरलेलो असा नाही. But in whatever the limitations which you are, पण प्रभू ज्या सीमित परिस्थितीमध्ये मी आहे, God expects your faithfulness. त्यामध्येही परमेश्वराला तुमचा विश्वास पाहिजे. Hallelujah. हालेलुया. You may see someone who is going around and then speaking here, speaking there, and preaching here, preaching there, but that may not be possible for you. आणि तुम्ही बाकीच्यांना बघत असाल की इकडे जाऊन संदेश देतात, तिकडे जाऊन संदेश देतात, इथे जाऊन भेट देतात, तिकडे जाऊन भेट देतात आणि एखाद वेळेस तुम्हाला ते शक्य नसेल. May God's grace hunt upon you and may God's grace lift you up and use you. परमेश्वराची कृपा हो, परमेश्वराची कृपा त्याच्या कृपा तुम्हाला चालू आणि मार्गदर्शित करो. Or God will never say I'm finished with. आणि परमेश्वर कधीच असं म्हणणार नाही की माझं झालं करून. He will definitely lift us up and use us for His glory. तर निश्चित तो त्याच्या गौरवासाठी आपल्याला उंच करेल. Hallelujah. हालेलुया. I will say, Lord, here am I, and use me, and whatever the time I spent, I just spent it. But I would like to live for your glory from today. आणि म्हणून प्रभूला आपण म्हणूया का प्रभू मी इथे आहे, माझा वापर कर. जो ही वेळ मी घालवलेला आहे प्रभू आतापर्यंत तू तुझ्या गौरवासाठी घालवण्यासाठी मला सहायता कर. Help me to give glory to your name. आणि मला सहायता कर की माझ्याद्वारे तुझ्या नावाला गौरव मिळेल. And let our family also shine for your glory. आणि माझा परिवार सुद्धा तुझ्या गौरवासाठी चमकेल. In this world, I have only one purpose, Lord. या जगामध्ये प्रभू माझा केवळ एकच उद्देश आहे. To glorify your name. तुझ्या नावाला गौरव देणे. To lift up and glorify your name. आणि तुझ्या नावाला उंच करून त्याला गौरव देणे. And then to expand your name wherever I am. आणि जिथे कुठे मी आहे त्या ठिकाणी तुझं नावाला अधिक प्रसारित करणे. No, let my life bring glory to your name, Lord. माझं जीवन प्रभू तुझ्या नावाला गौरव देव. And let's turn to the book of Romans, what Paul is speaking about our life. आणि या ठिकाणी आता आपण रोमकरास पत्राकडे जाऊया आणि पाहूया की या जीवनाबद्दल पाऊल काय म्हणतो. And then why to live on this world? मग या जगामध्ये आपल्याला का राहायचं आहे. What is the purpose of your life and my life? आणि तुमच्या आणि माझ्या जीवनाचा या जगातील नेमका उद्देश काय. May God's name be glorified in and through me. आणि परमेश्वराची इच्छा त्याची इच्छा माझ्या जीवनातून पूर्ण हो. Let's go to 14th chapter of our Romans. रोमकरास पत्र याचा 14वा अध्याय And let's read from verse 5. आणि त्याच्या 5व्या वचनापासून It says, one man considers one day more sacred than the other.
कोणी मनुष्य एखादा दिवस दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ अधिक श्रेष्ठ मानतो. Another man considers every day alike. कोणी सर्व दिवस सारखे मानतो, तर प्रत्येकाने आपली मनाची खात्री करून घ्यावी. Each one should be fully convinced his own mind. तर प्रत्येकाने आपल्या मनाची पूर्ण खात्री करून घ्यावी. He who regards one day as special does so to the Lord. जो दिवस पाळतो तो प्रभू करिता पाळतो. And then he who eats meat eats for the Lord. आणि जो खातो तो प्रभू करिता खातो. So whether you are eating or abstaining, आणि म्हणून जर तुम्ही खाता you are glorifying the name of God. तर तुम्ही परमेश्वराचे उपकार स्मरण करिता. So in verse 7 says, for none of us live on himself alone, and none of us die to himself alone. आणि 7वं वचन म्हणतं, कारण आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरतही And नाही. then verse 8 says, if we live to the Lord. 8वं वचन म्हणतं, आपण जगतो ते प्रभू करिता जगतो. And then if we die to the Lord. आणि आपण मरतो तर प्रभू करिता मरतो. So whether we live or die, we belong to the Lord. आणि म्हणून आपण जगलो किंवा मेलो, आपण प्रभूचे आहोत. Hallelujah. हालेलुया. In every situation, Lord. प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभू, Whether I live or die. मी जगू दे अगर मरू दे, Whether I eat or not eat. आणि मी खाऊ दे अगर न खाऊ दे. Today I want to celebrate and I want to eat a better food, and tomorrow maybe I want to fast and pray and everything for the glory of God. आज मी उत्साह करेल, खाईल पिल, आणि उद्या एखाद्या वेळेस उपवास करेल, तरी सुद्धा मी ते देवाच्या गौरवासाठी करेल. Whatever I do it for God's glory. मी जे काही करेल ते देवाच्या गौरवासाठी करेल. Lord, whatever I do, I need to glorify your name. आणि प्रभू, मी जे काही करेल ते तुझ्या गौरवासाठी करेल. And my life need to bring fragrance of God and spread it out throughout. आणि प्रभू, माझं जीवन तुझ्याद्वारे एक सुगंधित आणि ते सुगंध पसरवणारं जीवन बनवू. So whoever you may be, आणि म्हणून तुम्ही कोणीही असाल, God is definitely looking at you. परमेश्वर निश्चित तुमच्याकडे पाहत आहे. God wants your life. परमेश्वर तुमचं जीवन पाहिजे आहे. Maybe I am full of weakness. आणि मी एखाद्या वेळेस दुर्बळ असेल, Maybe I am full of sickness. आणि एखाद्या वेळेस मी अशक्त असेल, God wants you. परमेश्वराला तुम्ही पाहिजे आहात. God has created you with a great purpose. कारण परमेश्वराने एका मोठ्या उद्देशाने तुम्हाला बनवलं आहे. No, it is not your will or it is not your effort which made us to live on this earth. आणि हे तुमचे प्रयत्न नाही आहेत की त्याच्याद्वारे तुम्ही या जगामध्ये जगत आहात. There are more gifted people, कितीतरी अधिक असे पात्र लोक या जगामध्ये आहेत, more talented people, आणि आपल्याला आणखी कौशल्यपूर्ण लोक या जगामध्ये पाहायला more rich मिळतात. people, अधिक धनी लोक बघायला मिळतात, more strong people. अधिक धनवान लोक आणि बळकट लोक बघायला मिळतात. But beloved, पण प्रियांनो, your life needs to reflect for God's glory. तुमचं जीवन देवाच्या गौरवासाठी त्या ठिकाणी चमकलं पाहिजे. Why you and I are alive today? तुम्ही आणि मी का आज जिवंत आहोत? It is not because of our goodness or it is not because of our good deeds. यासाठी नाही की आपण खूप चांगले आहोत किंवा खूप चांगले काम आपण केले आहेत, But it is definitely for the glory. हे केवळ परमेश्वराच्या गौरवासाठी You आहे. need to say, Lord, whether I eat, it is for your glory. Whether I die, it is for your glory. Whether I live, it is for your glory. आणि म्हणून प्रभूला हे तुम्हाला म्हणायची गरज आहे, प्रभू मी जगेल तर तुझ्यासाठी जगेल, मरेल तर तुझ्यासाठी मरेल, आणि काही करेल तर तुझ्यासाठी करेल. And then I live and I will definitely fulfill your will at any cost, Lord. आणि प्रभू, म्हणून जर मी काही करेल आणि जर जगेल तर कुठल्याही प्रभू परिस्थितीत केवळ तुझ्यासाठीच करेल. Hallelujah. हालेलुया. Whatever the situation may be. कुठलीही परिस्थिती असू दे, Though it is difficult situation or I'm complacent and everything is full. आणि जर काही सगळं काही चांगलं असेल आणि सगळ्या गोष्टीद्वारे मी तृप्त असेल, Yes, I live for God's glory. तरी सुद्धा मी देवाच्या गौरवासाठी जगतो. In any situation, कुठल्याही परिस्थितीत I want to glorify the name. मला देवाच्या नावाचं गौरव करायचं आहे. I want to lift up its name. मला त्याच्या नावाला उंच करायचं आहे. This Israel nation was with a great purpose chosen. आणि आपण पाहतो हे इस्रायल राष्ट्र एका मोठ्या उद्देशाने देवाने निवडलं होतं. But they divided themselves with the different commitment, and then
with a selfish reason, northern kingdom was divided as a elder sister. आणि आपण पाहतो की वेगवेगळ्या त्यांच्या संकल्पनेमुळे, त्यांच्या विचारांमुळे त्यांचे विभाजन झालेलं आहे आणि उत्तर आणि दक्षिण राज्य आपण पाहतो अशा रीती ते विभाजित झालेले आहेत. No, King Jeroboam, with a selfish reason, he has started idol worship right there. आणि आपण पाहतो की यरोबामाने स्वार्थीपणाच्या भावनेने त्याने तिथे मूर्ती पूजा सुरुवात केली. He don't want to lose his power. He don't want his people to go back to Jerusalem to worship God, but he wants people to be loyal to his own life. आणि त्याची इच्छा नव्हती की लोकांनी यरुशलेममध्ये जावं, त्या ठिकाणी जाऊन त्याने परमेश्वराची आराधना करावी, तर स्वतःच्या स्वार्थपूर्ण हेतूसाठी त्याने स्वतः मूर्तींची स्थापना इस्रायलामध्ये केली. So he established selfish gods, and then gods by himself he initiated and then asked people to worship those idols. आणि स्वार्थपूर्ण भावनेने आपण पाहतो की त्याने त्या मूर्तींची स्थापना त्या ठिकाणी केली आणि लोकांना त्याने जबरदस्ती केली की त्यांनी त्या लोकांनी त्या मूर्तींची पूजा करावी. He said, don't go to Jerusalem now. Come to Dan, come to other places and worship. Come to Beersheba, come to this place, wherever he has established his idols, he encouraged them to come there. आणि आपण पाहतो की त्याने त्या ठिकाणी त्या मूर्तींची स्थापना केली आणि तो म्हणतो यरुशलेमात जाऊ नका, तुम्ही दानामध्ये या आणि बाकीच्या ठिकाणी जिथे मूर्ती स्थापलेल्या आहेत तिथे येऊन तुम्ही मूर्ती प्रित्यर्थ हवन करा. Samaria was capital of the northern kingdom. आणि आपण पाहतो की उत्तरी राज्याची जी राजधानी होती हे शमरोन होते. Even in Samaria he erected idols. आणि शमरोनामध्ये आपण पाहतो की त्यांनी मूर्तींची स्थापना केली. Everywhere people started going astray, not thinking about God's commandments, but only they want to be loyal to their king. आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो की लोक देवापासून लांब गेलेले आहेत आणि यासाठी नाही की त्यांनी देवाला त्या ठिकाणी पाप करत होते, तर त्यांना राजाला खुश करायचं होतं. Today let us give priority to the word of God. आणि म्हणून प्रियांनो, आज आपलं प्राथमिकता प्राधान्य आपण देवाच्या वचनाला देऊया. Let us tell to the Lord, Lord, I would like to follow your word, Lord. आणि प्रभूला म्हणूया की प्रभू मला तुझं वचन पाळायचं आहे. Let what may come, not my will, but let your will be done in my life. आणि म्हणून प्रभू काहीही होऊ दे, माझी नाही तर तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण हो. Let your name be established through my life. आणि प्रभू तुझ्या नावाची स्थापना माझ्या जीवनाद्वारे हो. Touch me and use me, Lord. प्रभू मला स्पर्श कर आणि मला वापर. Glorify your name. तुझ्या नावाचा गौरव करून घे And let your name be established through my life. आणि तुझ्या नावाची स्थापना माझ्या जीवनाद्वारे हो. Wherever I go, जिथे कुठे मी जाईल, help me to live for your glory. मला सहायता कर तुझ्या गौरवासाठी जगायला. And whichever the way, help me to glorify your name and give my fragrance in and around my surroundings. आणि प्रभू ज्याही मार्गाने मी जातो, मला सहायता कर की त्या ठिकाणी तुझ्या गौरवासाठी तो सुगंध मी इतरांपर्यंत देऊ शकेल. Let's pray to. आणि देवाकडे आपण ती प्रार्थना करूया. Let's commit our lives to God. आणि आपलं जीवन परमेश्वराला आपण समर्पित करूया. Let's say, Lord, here am I. प्रभूला म्हणूया, प्रभू मी इथे आहे, I commit my life. माझं जीवन मी समर्पित I करतो detach from the whole worldly things, O Lord. आणि जगिक संपूर्ण गोष्टीपासून मी स्वतःला वेगळं करतो. I detach from the worldly things, O Lord. आणि जगिक गोष्टीपासून मी स्वतःला वेगळं करतो. Touch me, Lord. मला स्पर्श कर प्रभू Glorify your name. आणि तुझ्या नावाचं गौरव कर. Let your kingdom be established through my life. प्रभू तुझं राज्य माझ्याद्वारे प्रस्थापित होऊ दे. Help me not to be Jeroboam leading people to other things, O Lord. आणि प्रभू यरोबाप्रमाणे प्रभू इतर लोकांना मूर्ती पूजेमध्ये पाडणार मला बनवू नको. Help me to guide people to worship you with whole heart and whole mind, Lord. आणि प्रभू मला सहायता कर की मी असा व्यक्ती बनेल की पूर्ण मनाने आणि अंतःकरणाने लोकांना तुझ्या आराधनेसाठी प्रोत्साहित करणारा व्यक्ती मी बनेल. So shall we close our eyes? आणि म्हणून आपले डोळे आपण बंद करूया. And we look God in prayer. परमेश्वराकडे आपली दृष्टी आपण लावूया. Father, we thank you for this day. प्रभू आजच्या दिवसाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. Thank you for your word which came with all authority. आणि प्रभू अधिकारपूर्ण रीतीने प्रभू तुझं वचन आज आलेलं आहे म्हणून धन्यवाद. Thank you for clarifying your heart and then showing your heart of Father. आणि प्रभू तुझं मन आज आमच्या समोर तू मोकळं केलेलं आहेस म्हणून धन्यवाद. You have did everything for
Samaria. आणि प्रभू शमरोनासाठी तू प्रत्येक गोष्ट केली. They have done everything for Jerusalem. यरुशलेमासाठी प्रत्येक गोष्ट तू केली. But they have gone astray from you. तरी सुद्धा प्रभू ते तुझ्यापासून लांब गेले. And then they have started walking against you, Lord. आणि तरी सुद्धा प्रभू तुझ्यापासून ते दूर जाण्याचा प्रयत्न करू लागले. We commit ourselves, Lord. प्रभू आम्ही स्वतःचं समर्पण तुला करतो. Touch us, Lord. आम्हाला स्पर्श कर. Use us for your glory. तुझ्या गौरवासाठी आम्हाला वापर. Bind all the hindrances in the name of Jesus. येशूच्या द्वारे प्रत्येक अडखळणाला आम्ही तोडतो. Thank you for each one who is gathered here right now. आणि या ठिकाणी प्रभू जमा झालेल्या प्रत्येकाबद्दल तुझे आभार मानतो. In Jesus' name. येशूच्या द्वारे. In Jesus' name. येशूच्या द्वारे Touch them. त्यांना स्पर्श कर प्रभू. May your name be glorified. तुझ्या नावाचं गौरव करून May घे. your kingdom be established. तुझं राज्य प्रस्थापित हो. Let your kingdom be established in and through our lives. प्रभू आमच्या जीवनातून आमच्या जीवनाद्वारे तुझं राज्य प्रस्थापित हो. Help us to spread out your fragrance through our lives, O Father. आणि आमच्या जीवनाद्वारे प्रभू तुझा सुगंध प्रस्थापित करण्यासाठी सहायता कर. Only one life which is passing away. आणि एक जे जीवन आमचं आहे प्रभू तेही सरत चाललं आहे. Lord, help us to glorify your name in this life which is passing away. आणि प्रभू हे सरत चाललेल्या जीवनामध्ये प्रभू तुझ्या नावाला गौरव देण्यासाठी आम्हाला सहायता कर. Help us to strive to expand your kingdom. आणि प्रभू तुझं राज्य प्रस्थापित करण्यासाठी आम्हाला धावण्यासाठी सहायता कर. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये. In Jesus' येशूच्या name. नावामध्ये. We commit each one who is hearing this voice. आणि प्रभू हा आवाज ऐकणाऱ्या प्रत्येकाला तुझ्या सानिध्यामध्ये आम्ही समर्पित करतो. Strengthen them right now. त्यांना सामर्थ्याने भर. In whichever the situation, let your grace be upon आणि them. ज्या परिस्थितीमध्ये ते आहेत प्रभू तुझी कृपा त्यांच्या जीवनावर उतरून येऊ दे. And then anoint them mightily for your glory. आणि तुझ्या गौरवासाठी त्यांना अभिषिक्त रीतीने प्रभू सामर्थ्याने भर. Break every bondage in the name of Jesus. बंधनांना येशूच्या नावाने तोडतो प्रभू. Glory for your name, Lord. नावाचं गौरव करून घे. Have thine own way and continue to use us for your glory. तुझ्या मार्गात त्यांना चालव आणि तुझ्या गौरवासाठी त्यांना सतत रीतीने वापरून घे. We once again thank you and worship. पुन्हा एकदा सर्व धन्यवाद तुला देतो, तुझी आराधना करतो. We once again give glory to your name. तुझ्या नावाला गौरव येतो. May your grace continue to be upon each of us. आम्हा प्रत्येकावर तुझी कृपा सदैव राहू Have thine own way. आणि त्यांना तुझ्या मार्गामध्ये चालव. We just want to glorify your name. मला केवळ तुझ्या नावाला गौरव द्यायचा आहे. We give our lives to your hand. आणि आमचं जीवन तुझ्या हातात समर्पित करतो. Break us, mold us, and use us for your glory. आम्हाला मोड तोड आणि तुझ्या गौरवासाठी घडव. May your grace continue to lift us and our families and use us for your glory. प्रभू तुझं कृपा आमच्या जीवनावर येऊन आमच्या परिवाराला तुझ्या गौरवासाठी तू तयार कर. In Jesus' name we offer this prayer, our Father. येशूच्या द्वारे ही प्रार्थना पिते तुला सादर करतो म्हणून तू स्वीकार कर. Amen. आमेन. Amen. आमेन.